तुमचं माईक म्यूट आहे. हा हा केला केला. आला आवाज. ओके, काय हम्म. म्हणता, कशा आहात मॅडम? हो आता नीट आहे, बऱ्यापैकी बरी आहे. गुड. मी केव्हा तरी एकदा तुम्हाला मोकळा वेळ असेल तेव्हा फोन करेन. होय, काहीतरी वेगळं बोलू आपण या सगळ्याशिवाय. बरोबर बरोबर बरोबर. नाही, बोलायचंच आहे. मग आपला एक कार्यक्रम आपण प्लॅन करतोय नेटबेट टॉक्सचा. हा हा हा. तर त्याच्या संदर्भात मला बोलायचंच आहे तुमच्याबरोबर. सो करूया, येत्या 2-3 दिवसात डिटेलमध्ये हो बोलूया. हो हो. ठीक आहे. चला, आता आपला आजचा विषय काय बरं, ह्याचा आहे ना? आजच्या विषयाला काही हे इलिस्ट्रेशन ग्राफिक असं काही नाहीये, इमेजेस वगैरे. ठीक आहे. एकच मिनिट. भावंडांशी संबंधित आहे ना? हा, हो सिबलिंग हो. रिलेशनशिप. ओके ओके, ठीक आहे. इंटरेस्टिंग विषय आहे आजचा. ओके, जाऊया लाईव्ह आपण. हो 8 वाजलेत का? होय, 7:59 झाले. हा हा हो हो. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नेटबेटच्या या पॅरेंटिंग स्मार्ट सिरीजमध्ये. आणि या सिरीजमध्ये आपण अनेक विषय पालकत्वाशी संबंधित बघत आहोत. आणि आजचा विषय खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक पालकाला सतावणारा, भेडसावणारा प्रश्न आहे. तो म्हणजे सिबलिंग रिलेशनशिप. दोन भावंडांमधली जे नातेसंबंध आहेत, जे लहानपणापासून डेव्हलप होत जातात, पुढे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो दोघांच्याही किंवा सर्व मुलांच्या आयुष्यावर. तर एक पालक म्हणून आपण या संबंधी काय करू शकतो, काय नेमकं आपल्याकडून चुका होतात, काय बरोबर गोष्टी आपण करू शकतो, मुलांची मानसिकता काय असते ती कशी समजून घ्यावी, हे सगळे विषय आपण आज शिकणार आहोत. सुरू करण्याच्या आधी क्विकली मला कमेंट्स मध्ये सांगा पहिल्यांदा की तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर ऐकू येतोय का. AVOK असं कमेंट्स मध्ये टाईप करा. ओके ओके, थँक्यू थँक्यू, थँक्स अलॉट. सो आपल्या सत्रामध्ये नेहमीप्रमाणे श्रुती पानसे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी क्विकली त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन देतो आणि त्यांचं स्वागतही करतो. सो आपण सगळ्यांनी कमेंट्समध्ये वेलकम टाईप करून स्वागत करूया. खूप खूप स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे श्रुतीताई तुमचं आपल्या या पालकत्वाच्या सिरीजमध्ये. तुम्ही म्यूट आहात, तुमचा आवाज आलेला नाहीये, अनम्यूट करा बरं. आणि बाकी मंडळी कमेंट्समध्ये वेलकम टाईप करा. थँक्यू सो मच. ओके, सो मी क्विकली इंट्रोडक्शन वाचतो आणि त्याच्यानंतर आपण थेट विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर श्रुती पानसे यांचं शिक्षण MA मराठी आणि PhD मेंदू आणि शिक्षणशास्त्र या विषयांमध्ये झालेलं आहे. अक्रोड ब्रेन अँड बिहेवियर कोर्सेस या कोर्समध्ये मुलांच्या वयोगटानुसार मेंदूचं कार्य समजून घेण्यासाठी तसेच अभ्यास सोपा करण्यासाठी त्यांनी अक्रोड या कोर्सची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे अनेक लेखमाला येतात आलेले आहेत. मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खो नवे डोकं, अशा अनेक लेखमाला त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि खूप पुस्तकं, त्यांनी 21 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. सगळी लहान मुलांशी आणि मेंदूच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड, मेंदूचा पासवर्ड,
पहिली 8 वर्षे, जादूचा मेंदू, भावनांच्या जगात, डोक्यात डोकवा, अशी एकंदर 21 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक बहुरंगी बुद्धिमत्ता या पुस्तकाला त्यांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचा ग्रंथ पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि चिकू पिकू मासिकाच्या संपादनासाठी देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. सो असं हे एक बहुरंगी व्यक्तिमत्व आणि मुख्य म्हणजे या विषयातला एक्सपर्ट अशी ख्याती असणाऱ्या श्रुतीताई आपल्याकडे आलेल्या आहेत. तर आज आपलं काम एवढंच आहे की त्यांना ऐकून घ्यावं, त्यांना जे सांगायचे आहेत मुद्दे ते आपण समजून घेऊया, नोट्स काढूया आणि आपले प्रश्न विचारूया. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिकली स्वतः हँडल करायचे आहेत. तर आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. पण स्वरूप असं आहे की सुरुवातीला श्रुतीताई विषय मांडतील, तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तिथेच कव्हर होतील आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरांकडे जाणार आहोत. ओके, सो एवढं बोलून मी श्रुतीताई तुम्हाला रिक्वेस्ट करतो की सेशन आता आपण पुढे घेऊन जाऊया. हो, नक्की. थँक्यू सो मच. आणि एक पहिलं सांगायचंय ते म्हणजे साधारणपणे मुलांचे वयोगट काय आहेत हे एकदा मला जरासं कळलं तर मला उदाहरणं तशी घ्यायला सोपं पडेल. ओके, सो मंडळी तुम्ही प्रत्येकाने कमेंट्स मध्ये लिहा तुमच्या मुलांचे वयोगट. 2 मुलं असतील तर दोघांचे लिहा. कमेंट्स मध्ये लिहा म्हणजे आम्हाला कळेल की कोणत्या वयोगटाचे पालक आणि मुलं असणार आहेत. कमेंट्स मध्ये लिहायचे प्रत्येकाने. ती 3 ते 26 असा बराच मोठी बँडविड्थ आहे. कमीत कमी 3, त्याच्यानंतर 15, 15, 4.5 आणि जास्तीत जास्त 20 ते 26 असं हे कॅटेगरीज आहेत. आणि सिंगल पण आहेत म्हणजे सगळेच जण सगळ्यांना 2 मुलं आहेत असं नाहीये. कदाचित प्लॅनिंग किंवा पुढे होणार असेल असं पण असेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर 2 मुलं असतील तर आपल्याला एक रम्य चित्र खूप डोळ्यासमोर असतं की अगदी 1000 में मेरी बहना है, सारी उमर हमें संग रहना है, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. आणि प्रत्यक्षात जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा ती खूप भांडतात, खूप जास्त भांडतात, सतत भांडतात. कुठेही छान ठिकाणी त्यांना न्यावं तर तिथे ते भांडतात. एखादी छान वस्तू आणावी म्हटलं तर त्याच्यावरनं सुद्धा भांडणं होतात. प्रत्येकाला 2 वेगळ्या वस्तू आणल्या तरी सुद्धा माझं लहान, तुझं मोठं आहे किंवा मला हा रंग हवा होता वगैरे असं काहीही कारण. आणि मग मुलं भांडत राहतात खूप. तर असं आपल्याला वाटतं की म्हणजे कशासाठी आपण एवढा अट्टहास केला आणि असं सगळं वाटू शकतं आपल्याला. तर मला असं वाटतं की 2 वेगळी व्यक्तिमत्व आहेत ही 2 म्हणजे आपल्या दृष्टीने जरी आपलीच 2 मुलं आहेत असं असलं तरी सुद्धा 2 पूर्ण वेगळी व्यक्तिमत्व आहेत ती. हे लक्षात घेतलं तर आपल्याला बरेचसे प्रश्न इथे सुटू शकतात. तर एकूणात लहानपणी होणारी भांडणं आणि आपला आजचा वयोगट बघता, मुलांचा वयोगट बघता मोठेपणीपर्यंत जर काहीतरी कॉन्फ्लिक्ट्स एकमेकांमध्ये राहिले असतील, तर ते लहानपणापासून कशी काळजी घ्यायची, की मोठेपणी ते म्हणजे तयारच होणार नाहीत मुळात. ही काळजी आपल्याला जेवढं शक्य असेल लहानपणापासून तेवढी आपण घ्यायला पाहिजे. आणि असंही होऊ शकतं, की लहानपणापासून काळजी घेतली होती, पण काही कारणं अशी घडली, परिस्थिती बदलली, घरातलं वातावरण बदललं, घरातल्या व्यक्ती बदलल्या आणि काहीतरी अ, एक अचानक काही चांगल्या गोष्टी घडल्या म्हणूनही काही प्रॉब्लेम निर्माण होतात आणि वाईट गोष्टी घडल्या तर होतातच. तर ऐकू येत नाहीये का? का एखाद्याचाच प्रॉब्लेम आहे? तर अशा पद्धतीने अ, नक्की आपला प्रॉब्लेम काय आहे? कारण आत्ता मी जे काही बोलणार आहे ते
सर्वसमावेशक असणार आहे. तर ह्या सगळ्यातलं आपल्याला काय लागू पडतं, आपल्याला काय नाही पडत, हे लक्षात घेऊन प्रश्नांमध्ये नंतर तसे प्रश्न तुम्हाला विचारू शकता तुम्ही, की आता हे सगळं ऍप्लिकेबल होत नाहीये तर मग काय? तर अशा पद्धतीने आपण आजचा सगळा विषय बघूया, कारण हा अत्यंत पर्सनल विषय आहे. त्यामुळे जरी आपण एका प्लॅटफॉर्मवर सगळे हा प्रश्नाचा हात घालत असलो तरी सुद्धा अत्यंत पर्सनल आहे. दुसरं म्हणजे म्हणजे असं आहे की 3 आणि 5 असं वयोगट असेल छोट्या मुलांचा, तर वेगळे प्रश्न होते. जेव्हा 7 आणि 10 आहे, हीच मुलं, सेम मुलं. हीच 7 आणि 10 वर्षाची आहेत, तर प्रॉब्लेम बदललेत, वेगळे झालेत. 16 आणि 25 मध्ये गेले तर प्रॉब्लेम वेगळे झालेत आणि अजून पुढे आता 32-33 हा सुद्धा आपण वयोगट बघतोय. तर इथपर्यंतचा एकदम वेगळा असा आजचा हा विषय होणार आहे. तर पर्सनल आहे आणि वयोगटानुसार बदलणारा आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. पण सगळे वयोगट अर्थातच कव्हर करायचा प्रयत्न करूयात. अगदी लहानपणापासून सुरुवात करूया मला वाटतं. मग मोठेपणावर येऊया. की मी मगाशी म्हटलं तसं भांडण व्हायला काही निमित्तच लागत नाही आणि अ, मैत्री व्हायला किंवा प्रेम जमायला सुद्धा काही निमित्त लागत नाही. त्याप्रमाणे अगदी लहानपणी जेव्हा की मला म्हणजे असं असं होतं की 2 छोटी मुलं होती, 2 छोटी भावंडं होती आणि विकतची सेम साइज कॅडबरी दोघांना दिली. तरी सुद्धा हिला मोठी दिली, मला लहान दिली म्हणून सुद्धा भांडणं झालेली आहेत. किंवा हिच्यासाठी तू लाल रंगाचा फुगा आणला आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा आणला, ह्याच्यासाठी सुद्धा भांडणं झालेली आहेत. आणि एकाच कपात दोघांना दूध दिलं किंवा एका ग्लासमध्ये सरबत दिलं, तर भांडणं होणारच, कारण लहान कोणाचं, मोठं कोणाचं. तर ह्या सगळ्या भांडणांनी ना आई-बाबा अनेकदा कावून जातात, की नक्की काय करायचंय आता, या म्हणजे दिवसभरची दगदग आहे, आपल्या मोठ्या लोकांच्या समोरचे वेगळे प्रश्न आहेत, की ते लहान मुलांना कधीही कळणार नाही. खूप काही चाललेलं असतं मोठ्यांच्या जगात आणि लहान मुलं या ज्या लहान-सहान ज्याला आपण म्हणतो, की लहान-सहान गोष्टींवरनं किती भांडताय आणि अनेकदा तर भांडणांच्या पलीकडे जाऊन मारामारी, खूप वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना त्रास देणं, म्हणजे आपल्याला इमॅजिन पण करता येत नाही असं काहीही करणं, हे ह्याच्यामुळे ना खरं तर खूप त्रास होतो आई-बाबांना, की ह्या सगळ्याला हँडल कसं करायचं आता, की आता ही भांडणं सोडवू का माझं मी काम करू का माझ्यासाठी काही वेळ काढू का ही भांडणं कधी संपणारच नाहीयेत. म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होतात त्या काळामध्ये. पण एक आहे की जरा हे जे छोटे-छोटे भांडणं आहेत ना, आता मी जी उदाहरणं दिली, ती सगळी भांडणं जसं मुलं मोठी होतात तशी ती संपतात. आणि जसं मुलांना कळायला लागतं, की आपण दोघं लहान आहोत या घरामध्ये आणि हे 2 मोठी माणसं आहेत किंवा इतरही अनेक एकत्र कुटुंब असेल, तर हे वेगवेगळे ही मोठी माणसं आहेत आपल्यापेक्षा. तर त्यावेळेला खरं तर बऱ्याच घरांमध्ये त्या छोट्यांची टीम होते. पण अगदी 3, 4, 5 या वयात होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा थोडा एक 3री, 4थी असा एक वेळ, एक कोणीतरी एकाने शहाणपण येतं, जो मोठा असतो त्याला, की हे मोठे आहेत आणि आपली टीम होऊ शकते. त्यामुळे साधं अगदी असं एक आहे, की पत्ते खेळत असू, तर एरवी कसं आईला चिकटून, बाबाला चिकटून पत्ते खेळतात. पण जेव्हा लक्षात येतं, की आपण दोघं यांना हरवू शकतो, तेव्हा कधी ते दोघं एकत्र येतील आणि आई किंवा बाबांना हरवतील हे सांगता येत नाही. त्यामुळे असं एक रम्य चित्र आपण नक्की डोळ्यासमोर ठेवूया, की आत्ता हे लहान आहेत, यांना कळत नाहीये, की का आपण भांडतोय. तर असं नाही होणार, लहान मुलं मोठी झाल्यानंतर नक्की हे चित्र बदलेल. अशी आशा करायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तर तसं घडेल सुद्धा. अगदीच आयुष्यभर वितुष्ट राहील असं नाहीये. काही-काही जणांमध्ये त्यांची कारणं फार वेगळी असतात. राहतच आणि बऱ्याचदा काही जणांमध्ये पण त्याला बरेचदा
स्वभाव कारणीभूत असतो किंवा आई-बाबांचं एक वेगळ्या प्रकारचं वर्तन कारणीभूत असतं. तर आपण एक-एक करून ते सगळेच प्रश्न बघूया. एक आहे की या सगळ्यावर आपण मार्ग काढू शकतो. काहीही असलं तरी सुद्धा मार्ग काढू शकतो. आणि एक सूत्र आपण ठरवलं, काही 1-2 सूत्र आपण फक्त मनाशी घेतली, की प्रत्येक वेळेला नव्याने भांडणं झाल्यावर नव्याने सगळं खोदायची गरज नाही. ते एक सूत्र लागू केलं समजा आपण, की अशा प्रकारची भांडणं झाली, की आपला स्टान्स हा असा असेल. असं एक ठरवलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यांनी आपल्या मनाला मुख्य म्हणजे शांती मिळते. कारण मुलांचं सगळं करता-करता आई-बाबांमध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात वैयक्तिक एकमेकांमध्ये आणि एनर्जी अजिबातच नसते आणि मग ह्याच्यात अजून ती एनर्जी कमी-कमी होत जाते आणि घरात मोठ्यांचीच भांडणं सुरू होतात लहान मुलांमुळे. असं पण होतं. तर जरा एक-एक काही मुद्दे मी काढलेले आहेत. अर्थात तुमचे प्रश्न या मुद्द्यांपेक्षा वेगळे पण असू शकतात, विचारायला हरकत नाही. सगळ्यात पहिला मुद्दा येतो ना मनामध्ये, तो म्हणजे मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना ट्रॅडिशनली खूप फरक केला गेलेला आहे. आता परिस्थिती खूप सुधारली आहे असं आपल्याला वाटतं. सगळ्या घरांमध्ये सुधारलेली आहे असं नाही हेही चित्र लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक न देणं, मग मुलींवर जास्त निर्बंध घालणं, मुलाला मात्र कसंही सोडणं बाहेर. मग ह्याच्यामध्ये मुलांना फार वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी लागल्या, वाईट सवयी लागल्या, तरी सुद्धा त्याला खूप लाड केले जातात. नवसाचा मुलगा आहे असं म्हटलं जातं. आणि एकूण मुलग्याचे लाड होतात, मुलींचे होत नाहीत असं एक चित्र इव्हन मला म्हणजे धक्का बसला, की काहीच वर्षांपूर्वी, खूप वर्ष पण नाही झाली याला. 5-7च वर्ष झाली. नवरा-बायको दोघंही शिक्षक आहेत ते. पण तो जो बाबा शिक्षक होता, तो माझ्या वर्कशॉपला एका ऑफलाईन होतं ते. त्याला आलेला होता आणि त्यांनी असं सांगितलं सगळ्यांच्या समोर, की माझी बायको जी आहे तीच भेदभाव करते मुलगा आणि मुलगी यामध्ये. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भेदभाव म्हणजे ती मुलीला जेवण कमी वाढते आणि मुलाला जास्त वाढते. तर खरं तर त्यांच्याकडे असा काही आर्थिक प्रॉब्लेम नाहीये. पण आईची अशी मनोवस्था अजूनही असू शकते, की मुलीला जेवण कमीच वाढायचं थोडं, तिला सहन करायला शिकवायचं आणि मुलाला तसं काही करायचं कारण नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे मुलांना बरोबर कळतं, की काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय ते. या घरातल्या वातावरणातनं काय शिकायचं आणि त्यामुळे कायमस्वरूपी ती मुलगी समाजामध्ये दुय्यम म्हणूनच वागवली जाणार. ती वागवेल स्वतःला दुय्यम म्हणूनच. पण दुसरीकडे हा मुलगा सुद्धा इतर मुलींना दुय्यमच वागवणार. कारण का तर त्यांनी काय बघितलंय, की मुलगी ही दुय्यम आहे आपल्या घरातली, बहीण ही दुय्यम आहे. कायम आपलं ऐकलं जातं. हे जेव्हा मुलं बघतात, तर त्यावेळेला सगळ्याच स्त्रिया मग दुय्यमच असतात, तिने दुय्यमच वागायला पाहिजे, असं मुलांचं वर्तन आपोआप होतं. म्हणजे आता हा विषय डोमेस्टिक व्हायलन्सचा नाहीये, पण तो सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे. सर्व आर्थिक स्तरांमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा असं होतं ना, की भावंड भांडतात, मारतात एकमेकांना. मग समजा मुलगा मारतो आपल्या बहिणीला, तर तो काय बघतो घरामध्ये? तो का आपल्या बहिणीला मारतो आणि ती बहीण सहन का करते? तर कुठेतरी आई-बाबांचं त्यांनी बघितलेलं असतं का? की बाबा येतात आणि मारतात आणि त्याची सवय. मग तसं तो त्याच्या बहिणीला मारतो. मग ती बहीण काय मग दुसऱ्या कोणालाही मारलं तरी चालेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात जर आपल्या घरात होत असेल, तर ती पहिली आपण म्हणजे आपण इथे फक्त आपल्या 2 मुलांना घडवत नाही आहोत. तर आपण समाजात एक चांगला पुरुष देण्याचा पण प्रयत्न करतोय. जो अशा प्रकारे हिंसाचार करणार नाही, तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही सामाजिक परिस्थितीला धरून मी हे विधान केलं, पण अनेकदा मुली सुद्धा खूप मुलांना ठोकतात. लहान भावंड असेल, ती मुलगी मोठी असेल आणि लहान भाऊ असेल तर. पण अशा वेळेला काहीही करून एकमेकांना मारायचं नाही. हा म्हणजे त्यावेळेला तुम्ही थोडासा म्हणजे रुद्रावतार धारण केला तरी सुद्धा चालेल. पण एकमेकांना मारायचं नाही.
ही एक गोष्ट आपण आपल्या घरात लहानपणापासून रुजवली तर फक्त आपली लहान मुलं नाही तर एकूण समाजासाठी ती खूप चांगली गोष्ट घडणार आहे. आणि अर्थातच हिंसाचार करायचाच नाही, कारण हे नुसतं एकमेकांमधलं भांडण नाहीये, तर हे पुढे खूप मोठं उग्र रूप धारण करू शकतं. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अजिबातच कोणीच कोणाला मारायचं नाही. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की अनेकदा मोस्टली म्हणजे जवळपास 99% भावंडांमध्ये जी काही भांडणं होतात, ती आता ही लहानपणची भांडणं सोडली तर दोघं जण वेगळे असतात. इथं एक ही गोष्ट अगदी पक्की धरायला पाहिजे, की दोघं सेम असूच शकत नाहीत. जरी आपली मुलं असली तरी सुद्धा ती सेम असू शकत नाहीत. तशी रचनाच नाहीये निसर्गाची. प्रत्येकाचा मेंदू निसर्गाने वेगळाच घडवलेला आहे. त्यामुळे सेम असणार नाहीयेत. इथे सुरू काय होतं, इथे तुलना सुरू होते, की ती सगळ्यात जास्त घातक आहे. म्हणजे आज सुद्धा जर आपल्याला भावंड असतील, म्हणजे जे पालक आता ऐकतायत, त्या पालकांच्या संदर्भात मी बोलतेय, की आपल्याला भावंड आहेत समजा, तर तुम्ही आत्ता थोडासा 1 सेकंद विचार करून बघा, की आपण आणि आपलं भावंड, बहीण असो, भाऊ असो, सेम आहोत का? आहोत का? मुळात काही गोष्टी सेम असतील, काही गोष्टी विरोधी असतील. तर ज्या गोष्टी सेम आहेत त्या का आहेत? आणि ज्या गोष्टी विरोधी आहेत त्या का आहेत? असं अॅनालिसिस आत्ताच आपण आपलं करूया, की आपण आणि आपली भावंड सेम आहोत का? भावंड समजा तुम्हाला नसतील, सिबलिंग्स नसतील समजा तुम्हाला. तर तुम्ही हा विचार करा, की आपल्या आईसारखे आपण आहोत का? बाबांसारखे आपण आहोत का? अशीच्या अशी कॉपी आपण कुणाचे आहोत का? तर कुणाचेच नसतो आपण. कितीही आपण म्हणतो, की ही आईवर गेलीये, हा बाबावर गेलाय किंवा ही बाबावर गेलीये किंवा ह्यांचे चेहरे मॅच होतात, त्यांच्या आवडी-निवडी मॅच होतात. तरी सुद्धा 100% सेम कोणीच नसतं. आई-बाबांसारखे आपण नसतो. जुळे जरी आपण बघितले तरी सुद्धा ते सुद्धा फार कमी वेळेला म्हणजे अगदी 0.1% वेळेला ते एकसारखे दिसू शकतात आणि असू शकतात. पण ती शक्यता खूपच कमी आहे. एरवी हेच लक्षात घ्यायला पाहिजे, की तुलना इथं सुरू होते. म्हणजे एक जण खूप म्हणजे ह्याच्यात खूप वाईट गोष्टी घडू शकतात बरं का, घडलेल्या आहेत आणि की हा छान दिसतो आणि ती छान दिसत नाही किंवा व्हाईस वर्सा. किंवा एक जण खूप हुशार आहे आणि एक जण नाहीये. एक जण खूप डिसिप्लिन्ड, एक जण नाहीये. एक जण खूप सोशल, एक जण नाहीये. ह्या अशा गोष्टींच्यामुळे आणि सहज आपली तुलना होते, की हो म्हणजे आई आई किंवा बाबा सुद्धा असं बोलतात, की मोठ्याच्या वेळेला मला काहीच त्रास झाला नाही. पण हा धाकट्याच्या वेळेला सतत शाळेतनं तक्रारी येतात. त्याचा अभ्यास करून घ्यावा लागतो. किंवा सारखी सोसायटीतनं भांडणांची त्यांच्यात तक्रारी येतात, की हा असा वागतो, तसा वागतो. हे काहीच मोठ्याच्या वेळेला झालं नाही. तर असं मनात तुमच्या येणं स्वाभाविक आहे, कारण का तर दोन्ही आपलीच मुलं आहेत आणि आपणच त्यांना लहानपणापासून बघतोय. हे जरी खरं असलं तरी सुद्धा ज्या क्षणी ही मनात तुलना सुरू होईल, त्या क्षणी हा पहिलं सूत्र, की हे दोघं वेगळे आहेत. एक एकसारखे असूच शकत नाहीत. या संदर्भात एक रिसर्च होता. आता मला त्याचे डिटेल्स आठवत नाहीयेत. पण तो रिसर्च असा होता, की ज्या म्हणजे समजा, की आई-बाबांना एक मूल झालंय आणि त्या आई-बाबांनी असं ठरवलं, की सेम टू सेम हे जसं मूल आहे, तसंच दुसरं मूल आपण निर्माण करूया. असं ठरवलं ना आई-बाबांनी, तरी सुद्धा ते शक्य नाहीये. याचं कारण असं आहे, की दुसरं बाळ जन्माला यायला किमान 9-10 महिने जावे लागणार. अगदी कमीत कमी म्हणते मी. तेवढे जावे लागणार. त्या काळामध्ये या दोघांची वय बदलणार. त्यांचे वेगवेगळे जे म्हणजे मेंदू वेगवेगळे जे अनुभव घेत असतो प्रत्येक गोष्टीचे, त्या अनुभवांमुळे दोघांचे स्वभाव बदलणार. परिस्थितीमध्ये बदल घडून येणार. त्यामुळे जगात कोणी एकसारखं नाही आणि आई-बाबांनी जरी ठरवलं सेम मूल निर्माण करायचं, तरीही त्यांना ते शक्य नाहीये.
मग असं सगळं असताना आपली 2 मुलं एकसारखी असणार नाहीयेत, हेच गृहीत धरायला पाहिजे. जर ती एकमेकांच्या सारखे असले तरच त्या चमत्कार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुलना दोघांमध्ये नको. तुलनेचा भाव पहिला मनात आला, की पहिलं सूत्र हे सांगायचंय, की हे दोघं वेगळे आहेत, वेगळे असणार आहेत. मी माझ्या बहिणीपेक्षा, मी माझ्या भावापेक्षा जशी वेगळी आहे, तसेच हे दोघं जण आहेत. काही फरक नाहीये. त्यामुळे दोघं वेगळे असणं हे पहिलं सूत्र आहे. लक्षात घ्यायचं. एक जण जबाबदार आहे, एक जण संवेदनशील आहे. अशी उदाहरणं खूपदा दिली जातात, की तुझी बहीण म्हणजे इव्हन आपल्याकडनं होतं ना, तसं इतरांकडनं पण होतं. आपण जर ठरवलं, की आपण तुलना नाही करायची आणि केलेलीच नाहीये कधी समजा आपण दोघांमध्ये तुलना. पण हा समाज तुलना करत असतो. त्यामुळे अनेकदा शिक्षकांकडून पण असं होतं, की ती वरच्या वर्गातली तुझीच बहीण आहे ना, मग तू तिच्यासारखी कशी काय नाहीस? ती तर नेहमी पहिला नंबर मिळवते, तिचं अक्षर छान आहे, मग तुझं कसं नाही? असं शिक्षकांकडनं होऊ शकतं, शेजार-पाजाऱ्यांकडनं होऊ शकतं, नातेवाईकांकडनं होऊ शकतं, की ती तर खूप समजूतदार आहे, पण हा तर अजिबातच समजूतदार नाहीये. अशा प्रकारचं. तर त्यावेळेला मुलांना हे सांगणं खूप आवश्यक आहे. आपण तर तुलना नाही करणार समजा, की तुम्ही दोघं जण भावंड असलात आणि तुम्ही जन्मापासून एकमेकांचे मित्र आहात, पण तुम्ही सेम नाही आहात. त्यामुळे ताईनी बघ कसं छान ताट स्वच्छ केलंय, आता तू पण कर. किंवा ताई बघ कशी छान म्हणजे हल्लीचं आपलं एक हे झालंय ना, काय यशस्वीतेचा मानदंड, की ती बघ कशी स्कॉलरशिप मिळवून किंवा फेलोशिप मिळवून ती बघ कशी वेगळ्या देशामध्ये गेलीये आणि तू अजून इथंच काहीतरी तुझं अजून साधं हे रोजचे प्रश्न तुझे सुटत नाहीत. तर हे सगळं खूप हर्ट करतं त्या धाकट्याला असेल किंवा मोठ्याला असेल किंवा मोठ्याच्या बाबतीत खूप त्रास झाला बाबा, धाकट्याच्या बाबतीत काही त्रास नाही. हे सुद्धा त्या मोठ्याला खूप त्रास आहे. कारण का? तर जर मुलं लहान असतील ना, तर त्यांची तेवढी म्हणजे समज नसते असं नाही मला म्हणायचं. आकलन त्यांना वयानुसार तेवढं नसतं, की आपल्या आई-बाबांना आपल्या दोघांविषयी सेमच प्रेम आहे, असणार आहे. पण आत्ता आई असं म्हणालीये. ते एक वाक्य मनात धरून बसतात, की माझ्या आईला माझ्यापेक्षा माझी बहीण आवडते किंवा माझ्या आईला माझ्या पेक्षा माझा भाऊ जास्त आवडतो. हे एक वाक्य दुरावा कुठेतरी निर्माण करायला कारणीभूत ठरतं. आणि हे ते मूल कधी बोलून नाही दाखवणार लहानपणी. ते मोठं झाल्यावर चिडून एखाद्या वेळेला बोलून दाखवेल. पण लहानपणी ते असं बोलून नाही दाखवत, "तिला ना तूच आवडतेस" वगैरे असं ते बोलून नाही दाखवत. कारण त्यांना ते कळत नाही, की ह्या शब्दामध्ये ते मांडायचंय. त्यांना भाव कळतो, की आपल्यापेक्षा आपलं भावंड जे आहे ते आपल्या आई-बाबांना, आईला किंवा बाबांना जास्त आवडतं. हे कळतं मुलांना. जसं की शाळेतल्या मुलांना कळतं ना, की हुशार मुलांचं जास्त कौतुक होतं. मग आपण नाही आहोत तेवढे हुशार. हे जसं शाळेतल्या मुलांना कळतं, तसं लहान मुलांना पण आपल्या घरातल्या कळतं, की आप आपल्यात काहीतरी कमी आहे. हे सुद्धा कदाचित कळत नाही, की आपल्यात काहीतरी कमी आहे. एवढंच कळतं, की आपल्यावर प्रेम कमी आहे. आणि खरं तर तसं नसतं. पण तरी सुद्धा तसं वाटतं आणि ह्या गोष्टी मनात कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतात आणि खूप पुढपर्यंत म्हणजे म्हणजे एक उदाहरण होतं असं, की लग्न झालंय त्यांचं, तरी सुद्धा तो जो आहे, तर त्याच्या म्हणजे तो जो नवरा आहे, त्या नवरा-बायकोमधला, तो असं त्याच्या बायकोला म्हणत होता, की माझ्या आईला कायम माझी मोठी बहीणच आवडलेली आहे. कारण का तर अमुक-अमुक एक भाजी, पालकची भाजी ना, ती तिला जशी आवडते ना, त्या पद्धतीने करते. मला जशी आवडते त्या पद्धतीने कधीच करत नाही. असं लग्न झालेला माणूस सुद्धा सांगू शकतो. याचा अर्थ लहानपणापासून कायम आपल्या म्हणजे आपल्या मताला, आपल्या आवडी-निवडीला, आपल्या असण्याला किंमत दिली जात नाही या घरामध्ये. दुसऱ्यालाच जास्त किंमत दिली जाते. हे मनात लहानपणापासून जे कुठेतरी केव्हातरी जे मनामध्ये आलं, ते इतकी वर्ष मनामध्ये राहिलं.
त्यामुळे राहतं मनामध्ये. आपण सुद्धा काढून बघितलं तर कुठेतरी आपल्या पण मनामध्ये अशी काही काही छोटी छोटी खुसपट असू शकतात, की विनाकारण ती मनामध्ये राहिलेली असतात. अशा वेळेला जर आपल्याला आढळलं, की आपल्या आई-बाबांनी थोडा दुजाभाव आपल्याबद्दल केला, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती गोष्ट आई किंवा बाबांनी मुद्दाम केलेली नाहीये, तर त्यांच्याकडनं ती झालेली आहे. असं समजून ती आपल्या मनातनं बाहेर पहिली फेकून द्यायला पाहिजे. अजिबातच ठेवायला नाही पाहिजे. कारण जर हे असं मनात राहिलं ना, तर काही घरं खूप सोबर असतात, छान प्रेम खूप एकमेकांवर करतात. तिथे तिथे सुद्धा हे मनात राहू शकतं. पण ज्या घरांमध्ये भांडणं आहेत, खूप असं एकमेकांबद्दल नाहीये, दुरावा आहे थोडा. तर त्या घरांमध्ये मग खूप विकोपाला भांडण जाऊन जे आपण बघतो, की इस्टेटीवरनं भांडण होणं, कोणी आपल्या आई-बाबांना सांभाळतं ह्याच्यावरनं भांडण होणं. तर हे नंतर-नंतर खूप वाढत जातं. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण जर असा प्रयत्न केला, की असं काहीही आपण होऊच देणार नाही आपल्यामध्ये. आपल्या 2 मुलांमध्ये असं होऊच देणार नाही, तर खूप चांगलं होईल ते. किती लहान मुलं एकमेकांना त्रास देऊ शकतात याला खरंच काही लिमिट नाहीये. मगाच्या भांडणांच्या मध्ये एक खूप चुका पण होऊ शकतात हां याच्यामध्ये. म्हणजे एकमेकांना मारणं, भांडणं, पाडणं कुठनं तरी आणि त्याच्यातनं इजा होणं, जखमा होणं किंवा ॲक्सिडेंट्स होणं मोठे-मोठे हे सुद्धा होऊ शकतात. पण जरी असं काही झालेलं असलं तुमच्या घरामध्ये, की अगदी चूक म्हणजे मुद्दाम म्हणजे भांडणातच, पण मोठे जसे भांडणं करतात, तशी विखारी भांडणं ही लहान मुलांची नसतात. ती खूप तेवढ्यापुरती असतात. आणि काहीतरी मिळवायचं एक एवढीशी काहीतरी गोष्ट असते, पण ती मिळवायची म्हणजे आपल्यासाठी ते लहान-सहान भांडण असतं, पण त्यांच्यासाठी ते पूर्ण हमरी-तुमरीवर येऊन भांडायला लागतं. एक साधं पेन असेल किंवा काही असेल, तर ते वस्तू लपवतात एकमेकांच्या किंवा एकमेकांचं महत्वाचं एखादं डॉक्युमेंट, एखादा पेपर, एखादं सबमिशन फाडणं, इथपर्यंत सुद्धा भांडणांमध्ये इथपर्यंत सुद्धा ती लहान असताना विकोपाला जाऊ शकतात. पण असं समजा काही झालं तरी सुद्धा अ, त्यावेळेला ते सुधारणं शक्य नसेल तरी सुद्धा नंतर लगेचच थोड्या वेळाने दोघांना वेगळं-वेगळं किंवा दोघांना एकमेकांसमोर आणून ह्याच्यात काय चुका झाल्यात आणि या सगळ्या चुका या म्हणजे नीट त्याच्यावर डिस्कशन करणं, की अशी चूक परत होता कामा नाहीये आणि त्याच्यासाठी काय करू शकतो वगैरे हे सगळं डिस्कशन लेव्हलला येऊन आपल्याला सोडवता येऊ शकतं. कुठल्याही प्रकारे समजा चुका झाल्या असतील मुलांकडनं, तर ते तशाच सोडून नाही देता येणार, की जाऊ दे दुर्लक्ष केलं असं नको. उद्याच्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर, 2 दिवसानंतर केव्हा तरी ती गोष्ट काढून नक्की काय चूक झाली, याच्या मुळापर्यंत जावं लागेल. दोघं जण मुलं असतील घरामध्ये तर खरंच मुळापर्यंत जावं लागेल. कारण अ, कुठेतरी मनात कुणाच्याच राहायला नको, की दुरावा निर्माण होण्यासाठी जे गोष्टी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कारणीभूत ठरतात, त्या कुठेही मनात राहायला नकोत. मन स्वच्छ झालं पाहिजे प्रत्येक वेळेला. त्यामुळे जाऊ दे आता तो काल घडलेला प्रसंग आहे, परत कुठे उकरून काढायचा, परत भांडणं सुरू होतील, असं नको. ती परत भांडणं झाली तरी सुद्धा चालतील एक वेळ, पण मन स्वच्छ झालं पाहिजे. आणि ह्याचा पूर्ण विरोधी अशी एक गोष्ट म्हणजे समजा असं काही झालं ना, की हातात काहीतरी आहे, ते फेकून मारलं, मग इथे खोक पडली किंवा ढकललं दगडावर आणि मग जखम झाली. असं काही झालं तरी सुद्धा समजा असं झालं तर ज्याच्या हातून झालं, त्याला मारहाण केली जाते अक्षरशः अनेकदा, की "तू कसं काय असं वागला?" तर ते चुकून झालेलं आहे. ते लहान मुलांच्या हातनं चुकून झालेलं आहे. ते मुद्दाम केलेलं नाहीये थंड डोक्याने. म्हणजे त्यामुळे हा असा आपल्या घरामध्ये एक गुन्हेगार आपण त्या असं काही नाहीये. हे सगळं होण्यापेक्षा त्याच्या मनातलं काढणं, त्याला पश्चात्तापापर्यंत नेणं, की हो माझं चुकलं खरं. म्हणजे लहान म्हणजे भावंडांमध्ये अगदी टीनेजर जेव्हा सिबलिंग्ज असतात तेव्हा सुद्धा सॉरी म्हण, त्याला सॉरी म्हण आणि मग ते सॉरी असं जोरात आणि अजिबात मनातनं येत नाही ते सॉरी.
नुसता तो असा शब्द फेकला जातो आणि त्याच्यातनं सुद्धा असा खूप राग असतो त्या म्हणण्यात. तर असलं सॉरी आपल्याला नको आहे. खरंच मनापासून वाटलं पाहिजे. अगदी आजपर्यंत तो विषय जोपर्यंत मनापासून सॉरी होत नाही, तोपर्यंत तो विषय सोडायचा नाही. तोपर्यंत तो विषय बोलत राहायचं आणि अत्यंत हळू बोलत राहायचं, म्हणजे ओरडत राहायचं असं नाही. तर बोलत राहायचं, काय झालंय? काय काय चूक झाली आहे आपल्या हातनं? मग अशा वेळेला तुझ्या हातनं, म्हणजे असं मुलं म्हणतात ना, की मी असं केलं कारण तिनी तसं केलं होतं. मग तिनी तसं केलं होतं कारण मागच्या वेळेला तू तसं केलं होतं. तर ह्याला ना बालिश म्हणून सोडून नका देऊ. तर ह्याच्या मुळापर्यंत जा. हो, ह्यानी केलं होतं. हां, ह्यानी केलं होतं. हां, मग म्हणून तू ते केलंस. म्हणून हे मन स्वच्छ होण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणजे मग ते वितुष्ट तयार होत नाही. त्याने अशी समाजविघातक तत्व वगैरे आपल्या घरात एखाद्या वेळेला काहीतरी झालं म्हणून लगेच गुन्हेगार आहे असं काही नाही होत. कारण नाहीतर मग खूप मारहाण होते मुलांना. जे ज्याने केलंय, ज्याच्या हातून झालंय, त्याला खूप मारहाण होते आणि मग ह्याच्यामुळे मला मार बसला. ते गमती-गमतीत शक्यतो गमती-गमतीतच हे सगळे निस्तरायला पाहिजेत सगळे प्रश्न. सोडून द्यायचं नाहीच आहे पण काही सुद्धा. आणि समजा अशी अशी रोजच भांडणं होत असतात खरं तर. पण जेव्हा खरंच असं वाटतं ना किंवा वाटायची किंवा काही व्हायची वेळ सुद्धा येऊ देऊ नका. तर त्यावेळेला आपण असं एक करू शकतो, की अ, एकाची कोणाची तरी पटकन बाजू घ्यावी लागते आपल्याला. तर त्यावेळेला एकतर बाजू न घेणं हा तात्पुरता उपाय आणि नंतर म्हणजे डोकी शांत झाल्यानंतर दोघांना समोर बसवून काय झालं होतं आणि मग योग्य जो योग्य आहे त्याची बाजू घेणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कायम मुलग्याची बाजू घेतली आणि मुलीची नाही घेतलं तर तो मुलगा वरचढ ठरू शकतो आणि व्हाईस वर्सा पण होऊ शकतं. त्यामुळे जे योग्य आहे त्याची बाजू कायमच घ्यावी लागेल आणि जो अयोग्य आहे त्याला आपल्याला शिक्षा करायची नाहीये, तर त्याला सुधरवायचंय आपल्याला. हे एक सूत्र लक्षात ठेवायला पाहिजे, की शिक्षेने नाही काही होणार आहे, सुधारवण्याने होणार आहे आणि म्हणून म्हणून उलट जो कायम अयोग्य वागतो त्याच्याकडे लक्ष ठेवून तो नीट कसा वागेल याकडे आपल्याला आणायचंय त्याला. समजा असं काही वेळेला झालं ना, की दोघं जण असे आलेत, पेटून आलेले आहेत आपल्या समोर, की सांगा आता काय? असं असं जेव्हा होतं किंवा त्यांची भांडणं सोडवण्यासाठी त्यांना दोघांना शांत करण्यासाठी आपल्याला एक बाजू घ्यावी लागते. तर त्यावेळेला 2 गोष्टी करण्यापेक्षा एकच करा, बाजूला करा, पण बाजू घेऊ नका. त्यावेळेला असं सांगा, की तुम्ही दोघं बोला माझ्याशी, पण तुमचं काय आहे ते मी विचार करून सांगते. कारण मला आता खूप डोक्याला त्रास झालेला आहे. तुम्हाला जो त्रास झालाय तो त्यांच्यापर्यंत जाऊ दे. म्हणजे मग पुढच्या वेळेला हा त्रास आपल्या आई-बाबांना होतो हे लक्षात घेऊन कदाचित भांडणं कमी होतील. तर मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगते हे असं काय झालंय ते. मी विचार करून सांगते असं म्हटलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे काय होतं, की ज्याची बाजू अयोग्य आहे तो सुटत नाही, हे एक आणि दुसरं म्हणजे ज्याची बाजू योग्य आहे, त्याला आपल्यावर काहीतरी काय म्हणतो आपण, अन्याय होतोय सारखा, असं त्याला वाटणार नाही. खूपदा असं होतं, की मोठा आहेस ना तू, मग समजून घे किंवा मोठी आहेस ना तू, मग समजून घे. हे आपण शिकवायला हरकत नाही, पण किती वर्षापर्यंत? 4थी-5वी पर्यंत ठीक आहे. पण नंतर मात्र एक समज वाढते, आकलन वाढतं. परिस्थितीनुसार कोण जास्त डॅम्बिस आहे, त्यानुसार ती मुलं निर्णय घेत असतात. पण आपण कितीही डॅम्बिस असलो तरी आपल्या आई-बाबांना कळतं, की आपण आत्ता खोडी काढून पळून गेलोय आणि ते भावंड रडत बसले आणि मार त्याला बसलाय. हे जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला हे लक्षात येतं, की आई-बाबा आपण चूक केली तरी सुद्धा आपली बाजू घेणार नाहीयेत. मग मुलांच्या चुकांचं प्रमाण पण हळू-हळू कमी होत जातं. त्यामुळे वन साइडेड निर्णय हा नकोच कधीच. म्हणजे जे आपल्याला दिसलं त्याच्यावर निर्णय नको. तर दिसल्यानंतर दोघांच्या बाजू समजून घेतल्यानंतर आपण एक डिसिजनवर येऊया. त्यामुळे मोठेपणीपर्यंत आपले आई-बाबा आपलं ऐकून घेतील आणि आपल्याला ते योग्य अ, निर्णय देतील किंवा योग्य दिशा दाखवतील, असं एक मुलांच्या मनामध्ये तयार झालं पाहिजे आई-बाबांच्या बद्दल.
एकतर आपल्याला सारखं साईडलाईन केलं जातंय, ही भावना मनात नको व्हायला. म्हणून मी मगाचपासून म्हणतेय, की काही झालं तरी बोला एकमेकांशी. घरात भांडणं होत असतील तर बाहेर जाऊन बोला. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं, की घरात आपले आवाज चढतात. त्यापेक्षा बाहेर आपण जरा शांत असतो. निदान चार चौघं काय म्हणतील ह्याची तरी भीती असते. त्यामुळे बाहेर जाऊन बोललं तर तिथे भांडणं एवढी जोरजोरात होत नाहीत. त्यामुळे कुठेही बोललं तरी चालेल, पण बोललं पाहिजे. मनात साचून राहता कामा नये. मगाशी मी म्हटलं मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये जो भेद केला जातो, तसा अजून एक भेद आपल्याकडे अजूनही केला जातो. ते म्हणजे मुलीला असं मुलांच्या मुलग्यासमोर किंवा सतत म्हटलं जातं, की "तू नाहीतरी किती वर्ष या घरात राहणार आहेस? तू नाहीतरी हे घर सोडूनच जाणार आहे. मग हे घर त्याचं." तर आजकालच्या मुली असं घर सोडून-बिडून जात नसतात. त्या स्वतःचा क्लेम ठेवतात आपल्या घरावर. सगळ्या वस्तू घरातल्या त्या आणत नाहीत. बऱ्याच वस्तू त्यांच्या कपाटात, त्यांच्या जागेवर ठेवलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं, की ह्याला हात नाही लावायचा म्हणून. त्यामुळे पूर्वीसारखं आता ती गेली म्हणजे गेलीच. आता ती म्हणजे आता परत कधी माहेरी येईल तेव्हा येईल, ते पण 4 दिवसासाठी येईल आणि असं नाहीये. ती जरी येऊन जाऊन असली तरी सुद्धा ती आहे या घरातला घटक. त्यामुळे तू या घरात किती वर्ष राहणार आहेस वगैरे असं शक्यतो मुलांसमोर बोलू नये. मग मुलं पण त्याचा जिथं यायचा तिथे गैरफायदा घेतात. म्हणजे मुलगे पण घेतात आणि मुली पण घेतात. त्यामुळे हे घर दोघांचं आहे असंच आपण असं म्हणजे असं संस्कार वगैरे नाही, पण वळण लावताना निदान असं लावूयात आपण, की जे या घरात राहतात त्या सगळ्यांचं हे घर आहे. या दोघांमध्ये भांडणं होण्यासाठी जी आता आपण सगळी कारणं बघतोय ना, त्याच्यात बराचसा रोल आपला असतो पालकांचा. भांडणं होण्यात सुद्धा आणि भांडणं करण्यात, टिकण्यात, सोडवण्यात सगळ्याच बाबतीत पालकांचा कुठे ना कुठेतरी रोल असतो. त्यातला अजून एक म्हणजे अ, थोडंसं चुकतं माप मोठ्याला दिलं जातं. खूप असं प्रेम उफाळून येतं मोठ्याबद्दल बऱ्याचदा. कारण का तर नैसर्गिकपणे त्याचा सहवास जास्त असतो. एक 2-2.5 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष जो काही असेल, तो थोडासा सहवास मोठ्या मुलांचा जास्त असतो. दुसरं म्हणजे अ, पहिलेपणाचे जे अनुभव आहेत, की मूल झालं आपल्याला, पहिलं-पहिलं मूल झालं. मग त्यावेळेचा अगदी सेकंद अँड सेकंद हा आपल्याला आठवत असतो. आपला अनुभवांमध्ये ते गेलेलं असतं असं पक्कं, की आपलं मूल असं आणि मग दुसऱ्याच्या पहिल्या मुलाच्या वेळेला खूप इंटेन्सिटी मग खेळणी जास्त कुठल्याही घरामध्ये म्हणजे आता नसेल कदाचित कारण का तर हातात मोबाईल आहे, आपण फोटो काढू शकतो. पण म्हणजे हे एक नवीन कारण पण होऊ शकतं भांडणाला. पण मोठ्या मुलांचे फोटो जास्त असतात बऱ्याच घरांमध्ये. त्याच्यासाठी आणलेली खेळणी जास्त असतात. त्याचे जरा लाड जास्त होतात. पण जेव्हा धाकटा येतो आणि त्यांना हे सगळं कळतं, की अरे हे असं आहे यांचं काहीतरी वेगळं. मग त्यावेळेला ते उपटं काढतच मग ते धाकटं केव्हा ना केव्हा तरी. त्यामुळे हे जरी अनुभव असतील आपले पहिलेपणाचे, तरी सुद्धा दुसरं मूल झाल्यानंतर ते थोडेसे आवरते घेऊन किंवा सेपरेट करून म्हणजे जे मोठ्या मुलाशी बोलायचे ते बोलायचे, धाकट्याशी जे बोलायचे ते बोलायचे. असं करून पण सारखं दोघांच्यामध्ये ह्याच्या वेळेला असं झालं होतं, ह्याच्या वेळेला असं झालं होतं, ह्यानी असं केलं होतं. हा पहिला शब्द हे बोलला असं न करता हे थोडंसं आवर्त घ्यावं लागतं आपल्याला जेव्हा 2 मुलं असतात आणि आपण त्या विषयांवर बोलत असतो तेव्हा. एकदा एका उदाहरणात एका घरामध्ये असं झालं होतं, की 2 मुलं होती आणि सहज म्हणजे आता मुलं मोठी होती ती साधारणपणे दोन्ही मुलं कॉलेजला होते. 11वी आणि टी-वाय वगैरे असं काहीतरी. आणि त्यावेळेला आता कितीतरी या आईला अनुभव आहे ना, आता एवढी 2 मुलं मोठी केली. पण सहज ती आई असं बोलून गेली, की कुणाशी तरी बोलताना, की तो म्हणजे मोठं जे मूल होतं, तर त्याच्या जन्मानंतर असा एकटा-एकटाच खेळायचा ना तो. म्हणून मग असं वाटलं, की ह्याला खेळायला कोणीतरी असावं. म्हणून मग ह्याचा जन्म झाला. असं म्हटलं, तर तो धाकटा मुलगा तेव्हा तिथे होता आणि नंतर त्यांनी आईला असं विचारलं, की "म्हणजे मी त्याचं खेळणं आहे का?" म्हणजे खरं सांगायचं तर एवढी वर्ष लोटलेली आहेत, पण तरी सुद्धा ते कुठेतरी असतं, की
खेळणं म्हणून मला जन्म दिलाय का तुम्ही वगैरे असं. तर आता ही गंमत होती आणि गमतीत राहिलं. पण हे फार वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा होऊ शकतं, घडू शकतं. चुका होऊ शकतात अशा काहीतरी. पण ह्याच्यात त्या आईची चूक पण असं म्हणता येणार नाही, कारण ती बोलता-बोलता बोलून गेली. आणि खरंच आहे ना, कधी-कधी आई-बाबा असा विचार करतात पण ना, की दोघांना एकमेक असावेत म्हणून अ, दो दो 2 मुलांचा जन्म होतो घरामध्ये. पण असंही काही नाहीये. माझ्या ओळखीच्या एका घरामध्ये 3 मुलं आहेत आणि त्या 3 मुलांना कायम चौथं कोणीतरी खेळायला हवं असतं. कोणाचाही मित्र-मैत्रिणी चालतात, पण चौघं खेळायला हवे असतात. आणि याचं कारण म्हणजे 3 असतात तेव्हा ते खूप भांडतात. चौथं आलं की चौथं कोणीही मित्र-मैत्रिणी आले की भांडणं कमी होतात आणि म्हणून त्यांना कोणीतरी हवं असतं. ते 3 मुलं असून सुद्धा अ, त्यांना खेळायला एकमेक नाही पुरत. कोणीतरी वेगळं लागतंच. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, की आपल्याच वागण्यामुळे नाही ना कुठे आपण ठिणगी निर्माण करत कुठेतरी किंवा आपल्यामुळे दुजाभाव नाही ना निर्माण होतंय कुठेतरी, की ज्याचा अ, परिणाम आपल्याला खूप लांबपर्यंत दिसून येईल. तर ह्या छोट्या-छोट्या आम्ही जी सगळी उदाहरणं दिली, या सगळ्या ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण दिसताना या छोट्या गोष्टीच कुठेतरी मनात राहून गेल्या तर मोठ्या होतात. म्हणजे आता हे सगळं बोललं तर जरासं ते असं वाटतंय की निगेटिव्ह जास्त आहे की काय? पण तसं अजिबात नाहीये. उलट नैसर्गिक आहे. भावंड असणं हे जास्त नैसर्गिक आहे. एकच मूल असणं हे थोडंसं वेगळं आहे. अं, पण 2 मुलं असण्याचे फायदे पण खूप जास्त आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती की सोशल होतात मुलं हे नक्कीच आहे. शेअरिंग शिकतात म्हणजे शेअरिंग शिकावं म्हणून आपण म्हणजे घरांमध्ये 2 मुलं असतात आणि ती जेव्हा भांडतात तेव्हा खरा मुद्दा इथेच निर्माण होतो. आई-बाबांच्या मनामध्ये की शेअरिंग यावं म्हणून 2 मुलं आहेत आपल्याला आणि अं, हेच दोघं एकमेकांशी भांडतायत. पण ती फेज असते. ती जाऊ द्यावी, ती येऊ द्यावी आणि जाऊ द्यावी. खूप त्याच्यामध्ये डोकं घालण्यासारखं आणि त्रास करून घेण्यासारखं काही नाहीये. उलट मी मगाशी म्हटलं तसं अयोग्य वागणं असेल तर उलट ते आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं. त्यामुळे अ, सोशल होतात, शेअरिंग बऱ्यापैकी शिकतात. याबरोबर एकत्र शिस्त लावता येते दोघांना. हा पण एक फायदा आहे त्याचा. एकाला शिस्त लावणं अवघड जातं बऱ्याचदा. मग सगळ्या घरादाराला ती शिस्त लावावी लागते. मी एका मागच्या आपल्या एका ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, की अ, एक चार्ट जर बनवला, जर शिस्त लागत नसेल कुठल्या-कुठल्या गोष्टींची, तर एक चार्ट बनवला आणि त्या चार्टमध्ये दोघांची नावं लिहिली आणि जे आपल्याला आता वर्तन हवंय, शिस्त ज्याच्यात हवी आहे, म्हणजे उदाहरणार्थ रोज संध्याकाळी 1 तास अभ्यास करणे, उदाहरणार्थ. असं जर आपण लिहिलं त्याच्यावर आणि ज्यानी न सांगता जो अभ्यासाला बसला, त्याला आपण तिथे एक स्टार दिला किंवा एक बरोबरची खूण केली किंवा एक स्माइली दिला. तर दुसऱ्याला लगेच कळतं, की अरे ह्याला मिळालेलं आहे म्हणजे आता आपल्याला नाही मिळालेला. म्हणजे आता आपण कामाला लागलो. म्हणजे तिथे बोलायची पण गरज पडत नाही. तर अशा प्रकारे आपण लहान मुलांना शिस्त लावू शकतो. शिस्त लावणं दोघांना सोपं आहे. एक सूचना एकदा एक वेळेला दिली तर ती दोघांना लागू पडते. परत-परत सांगायची गरज पडत नाही. त्यामुळे एकत्र शिस्त लावता येते. पण अर्थात वयात अंतर किती त्याच्यावर अवलंबून असतं. खूप जास्त अंतर असेल तर नव्याने सगळे प्रयत्न आणि नव्याने सगळ्या गोष्टी आई-बाबांना करायला लागतात आणि मगाशी म्हटलं तसं 2 वेगळे गोष्टी आहेत. 2 वेगळे पेपर्स आहेत हे आणि 2 वेगळे पेपर्स आपल्याला वेगळ्या पद्धतीने सोडवायचे आहेत. एका पद्धतीने दुसरा पेपर सोडवायला जायचंच नाहीये. हे खुणगाठ कुठेतरी बांधली तर सोपं जाईल. हे दोघांचं पालकत्व निभावणं. पण जेव्हा 2 मुलांच्या मध्ये म्हणजे लहान असतात मुलं तेव्हा त्यांच्यातली गॅप ही आपल्याला मोठी वाटते ना. मोठी झाल्यानंतर ती गॅप कमी वाटते. म्हणजे उदाहरणार्थ बालवाडीतलं एखादं मूल आहे आणि ते 3रीतलं भावंड आहे त्याचं मोठं भावंड आणि 3रीत ते भावंड शाळेत जातं.
म्हणून बालवाडीतल्या मुलाला पण शाळेत द्यायचं असतं. तिसरीतलं भावंड अभ्यास करतं म्हणून ह्याला पण करायचा असतो. ह्या सगळ्या छान गोष्टी आहेत. पण हे जेव्हा एक मूल समजा 6वीत असेल आणि दुसरं मूल समजा 11वीला असेल, तर ह्या 11वीतल्या मुलाला थोडे पंख फुटलेले असतात आणि त्याला काही गोष्टी आपल्याला अलाऊ करायला लागतात, त्याला द्याव्या लागतात. पण मग 6वीतलं मूल म्हणतं की नाही, त्याला देतात मग मला का नाही? पण अशा वेळेला दोघांना एक नियम लावून नाही चालत. 11वीतल्या मुलाचे वेगळे नियम आणि 6वीतल्या मुलाचे वेगळे नियम. हे अगदीच पथ्य पाळावं लागतं. त्यामुळे सगळे त्यामुळे हे नुसतं दोघं वेगळे स्वभावाचे आहेत असं नाही, तर वयोगटानुसार खूप ठरवायला लागतं. आणि जसं की अ, चांगल्या गोष्टींच्या बद्दल मी आता ही सगळी पॉझिटिव्ह उदाहरणं दिली, की समजा अलाऊ करायला लागतं वगैरे. पण उलट बाजूनी समजा दोघांना तुम्ही काहीतरी एखादी छोटीशी काहीतरी टास्क दिला असेल किंवा हे तुम्ही करा असं सांगितलं असेल, तर लहान मुलाला एखादा टास्क हा खूप मोठा असू शकतो त्याच्या दृष्टीने आणि मोठ्याच्या दृष्टीने तो खूप लहान असू शकतो. ते समजा आपण असं कधी-कधी एखाद्याला शिक्षा करतो ना, की तिथे कोपऱ्यात जाऊन बसा किंवा असं काहीतरी शिक्षा केली समजा. तर ती मोठ्याला खूप लहान वाटू शकते, लहानाला खूप मोठी वाटू शकते. आता आपला आजचा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये 20-25 च्या पुढचे पण काही जण आहेत. तर त्यांनी हेच बघा, की लहानपणी हे असं कुठे-कुठे झालं. लहानपणी आपण आपल्या 2 मुलांमध्ये कुठे-कुठे खूप जास्त तुलना केली आहे किंवा एकाला एक नियम, एकाला एक नियम असं त्या सगळ्या बाबतीत आपल्याला तारतम्य ठेवायला लागतं, की एका कधी-कधी असं होतं, की एकच नियम दोघांना आणि कधी-कधी वयोगटानुसार असं होतं, की लहानाला एक नियम, मोठ्याला एक नियम. मग अशा वेळेला सगळ्या गोष्टी ह्या बोलून सुटतात. हे लक्षात ठेवलं तर अ, खूप खूप जास्त प्रश्न इथे सुटू शकतील. एखाद्याला जेव्हा आपण एखादी सवलत देतो, तर त्यावेळेला दुसऱ्याला चॉईस देणं खूप आवश्यक आहे. त्यांनी मागितला तर द्यावा. आपण हून काही म्हणू नये. पण समजा की मोठा मुलगा आउटिंगला कुठेतरी गेला, तर धाकट्याला तुला कुठे जायचंय का? म्हणजे आपण कुठे जाऊया का? असं तुम्ही म्हणू शकता. कारण त्याला एकटं आपल्याला पाठवायचं नाही आता म्हणून. तर अशा प्रकारे अ, कधी-कधी दोघांना एक नियम आणि कधी-कधी एकाला एक आणि एकाला एक नियम. हे आपल्याला तारतम्य बाळगून त्या-त्या वेळेला डिसिजन घ्यावे लागतील. चांगल्या सवयींच्या बाबतीत विशेषतः असं अ, करावं लागतं ना, की चांगल्या सवयी एकाला लावल्या की दुसऱ्याला लागतात. लहानपणी ते खूप सोपं वाटतं. पण जेव्हा ही मुलं बाहेर जातात, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जातात आणि मग तिथनं ज्या काही चुकीचे शब्द शिकून येतात किंवा वाईट एरोगन्स शिकून येतात, तर त्यावेळेला जसं मोठं वागतं तसं धाकटं पण वागतं. आणि मग इथे ते बायफरकेट करणं खूप अवघड जातं, की तो असं बोलला तरी चालेल आणि तू नाही. इथे आपल्याला असं काही करता येणार नाही. इथे एकच नियम दोघांना. अशा पद्धतीने आपल्याला तिथे डील करावं लागेल. असं होतं का बऱ्याचदा? विशेषतः लहान मुलं आणि मोठी जी आहेत आपल्याकडे आता 20-25 चे, की "तू मोठा आहेस ना, तर तू समजून घे." हे वाक्य खूपदा जर मोठा मुलगा ऐकत असेल, मोठं मूल ऐकत असेल, तर शेवटी ते म्हणतं, की मी मोठा असलो तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मीच सॅक्रिफाईस करायला पाहिजे असं नाही ना. कधीतरी त्यांनी पण करावं. विशेषतः मुलं 20-25 वर्षाची असतील तर मात्र हे होणारच मग घरामध्ये, की प्रत्येक वेळेला मी सॅक्रिफाईस नाही करणार किंवा अ, विशेषतः मुलं असतात तेव्हा एक कुठल्याही घराची एक खर्चाची काहीतरी एक योजना असते. मग ह्याच्यावर जास्त खर्च, तिच्यावर जास्त खर्च. असताना सुद्धा या वयातल्या मुलांच्यामध्ये होऊ शकतात वाद, की तिला तिला ॲडमिशनला 1,00,000 लागले ते तुम्ही दिले, मला आता देत नाही वगैरे. तर म्हणून बोलावं सगळ्यांशी, की सगळं ओपन समोर ठेवलं, पारदर्शक असलो आपण सुद्धा, तर मोठी मुलं असली तरी सुद्धा ती आपलीच आहेत. हे लक्षात घेऊन आपण दोघांशीही नीट बोललो तर हे प्रश्न सुटू शकतात. पण पर्सनल प्रॉब्लेम्स हे प्रत्येक घरातले वेगळे असतात. त्यामुळे मला ह्या विषयात
खूप खोल जाता येत नाहीये. प्रश्न उत्तरांमध्येच आपण ते घेऊ शकतो, विशेषतः जे मोठे आहेत, मोठी मुलं आहेत त्यांच्या बाबतीत. अनेकदा शिक्षा जर मुलं वाढत्या वयातली असतील ना, तर शिक्षा करण्यापेक्षा नियम बनवले तर सोपे जातात. की हे नियम आहेत आपल्या घरातले. जसं तुम्ही दोघं ते नियम पाळणार आहात, तसं आम्ही पण पाळणार आहोत. म्हणजे घरात येण्याच्या वेळा असतील, मोबाईल आता नवीन म्हणजे ते मोबाईल बघण्याच्या वेळा असतील किंवा आवाजाची कोणती पट्टी आपण घरामध्ये वापरणार आहोत, ह्याचे काही नियम असतील. तर ते नियम त्या दोघांबरोबर आपणही पाळले तर सोपं जातं. त्या दोघांमध्ये भांडणं होत नाहीत. चुगल्या करणं हा तर म्हणजे भावंड असतील तर ते करतातच चुगल्या एकमेकांच्या. आपण गुड बुक्स मध्ये जावं ही त्याच्यामध्ये खरं तर इच्छा असते. आणि ह्याच्याच मुळाशी गेलं तर ह्याचा अर्थ की आपण गुड बुक्स मध्ये नाही आहोत. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की आईला ना तोच जास्त आवडतो माझ्यापेक्षा. हे एकदा तयार झालं की मग हे चुगल्यांचं प्रमाण वाढतं की त्याने असं केलं होतं. म्हणून आपल्याला त्यावेळेला हसू आलं ना चुगल्यांचं, तरी सुद्धा ती गोष्ट सिरियसली घ्यायला पाहिजे. म्हणजे तो बघ तो कसा करतोय. दरवेळेला तोच मला म्हणजे मारतो किंवा तोच माझी कंपास घेऊन पळून जातो किंवा अजून मोठी मुलं असतील तर तो नेहमी माझी गाडी वापरतो आणि पेट्रोल संपलं की आणून ठेवतो. अशी जी काही चुगल्या टाईप असतील ना, आपल्याला वाटेल की काय कटकट लावली. पण त्याच्यात सुद्धा आतमध्ये काहीतरी वेगळं असू शकतं. ही वरवरची भांडणं आहेत का खरंच मनामध्ये काहीतरी खूप मोठं काहीतरी घडलेलं आहे मनामध्ये आणि ते साचून राहिलेलं आहे. ह्याची शहानिशा करायला पाहिजे प्रत्येक वेळेला. कारण ते मिसअंडरस्टँडिंग तसंच्या तसं राहून आपल्याला नाही चालणार. म्हणजे नको तसं राहायला. असतात ना आपणच बघतो अशी उदाहरणं इस्टेटीवरनं वगैरे होतात. खूप म्हणजे खूप वाईट पद्धतीने पण होतात. ह्याला तर काही वयाचा काही हे पण नाहीये की दोन बहिणींना एका भावाने एका टाईपची साडी दिली तर ही एवढ्याची आणि ती तेवढ्याची अशी पण वाईट भांडणं होऊ शकतात. त्यामुळे मनात राहून देता कामा नये कुठली गोष्ट. आणि जसे अनेक फायदे आहेत ना मुलांचं, दोन दोन मुलं असण्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्वाचा फायदा लहान असतात ना विशेषतः की ते दोघं जर एकमेकांची जर भांडतात, मारामारी करतात, एकमेकांवर खूप राग काढतात किंवा हात उचलतात एकमेकांवर. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, छोटी मुलं एकमेकांशी भांडतायत. तर त्यांचं आपण वेगळे करूया, त्यांना समजून घेऊया, त्यांच्याशी बोलूया, हे सगळं ठीक आहे. पण अनेकदा घरामध्ये जर एक मूल असेल, तर ही जी काही आहे ना नैसर्गिक वृत्ती जी आहे की समवयस्कांशी भांडायचं, मारामारी करायची, आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं वगैरे हे त्या मुलांना करता येत नाही कुणासमोर आणि मग ते आई किंवा बाबांशी भांडतात. आई किंवा बाबांना एक ठेवून देतात किंवा आणि मग आई-बाबांच्या मनात असा निर्माण होतो प्रश्न तेव्हा की असं आपण समजतो ना हल्ली की म्हणजे मी माझ्या मुलाची किंवा मी माझ्या मुलाची मैत्रीण होईल किंवा मुलं मोठी होतात तसं पालक आणि मुलांच्या मध्ये मित्रत्वाचं वातावरण तयार होईल. पण हे असं घडतं की जे मुलं एकमेकांशी भांडतायत हे आपण एक वेळ सहन करू शकतो, पण तसं भांडण आईशी चालू आहे किंवा तसं भांडण बाबाशी चालू आहे. तर मग ते आई बाबा सहन होत नाही ते आणि मग कुठेतरी मग हात उचलला जातो किंवा मी तुझी आई आहे, मी तुझा बाबा आहे, असं वागतात का वगैरे असं तर त्यावेळेला होऊ शकतं. त्यामुळे हा एक फायदा आहे की दोघं जण एकमेकांची भांडतायत ना तर ठीक आहे, ते दोघं लहान आहेत, आपण त्यांची भांडणं सोडवू. आपल्याशी भांडायला लागल्यावर आपण भांडणं सोडवायला कुणाकडे जाणार. त्यामुळे हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि शेवटाकडे येताना अशी एक गोष्ट आहे की म्हणजे मी जे मगाचपासून म्हणते की दोन मुलं वेगळी आहेत, दोन आयुष्य वेगळी आहेत, व्यक्तिमत्व वेगळी आहेत. याचं कारण असं आहे की त्या दोन
मुलांच्या मेंदूमधले न्यूरॉन कनेक्शन वेगळी आहेत. ते जरी आपण बऱ्यापैकी सेम अनुभव दिले, म्हणजे आता फिरायला गेलो तर सेम अनुभव येणार, नातेवाईक आले तर त्यांचे सेम अनुभव येणार, किंवा रोज आई बाबा एका विशिष्ट पद्धतीने मुलांशी वागतात, तर ते अनुभव तसे सेम येतात मुलांना. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे न्यूरॉन कनेक्शन वेगळे असतात. म्हणजे जर विशेषतः मोठी जी आता आपल्याकडे भावंड आहेत त्यांच्या बाबतीत प्रत्येक मूल हे वेगळ्या पद्धतीने घडतं ना, म्हणजे फक्त ते घरात घडत नाही, तर ते समाजात घडतं, शाळेत घडतं, कॉलेजमध्ये घडतं, कुठेतरी ऑफिसच्या ठिकाणी. प्रत्येक जण आपण वेगळ्या पद्धतीने घडत असतो. तर प्रत्येकाचे न्यूरॉन कनेक्शन कसे होणार आहेत? एक प्रसंग आपल्या समोर घडला, कुठलाही एक प्रसंग, म्हणजे समजा की असं आपण आता धरूया की टीव्ही चालू आहे आणि सगळं घर ते टीव्ही बघतंय, एखादं नाटक सुरू आहे समोर, तर त्या नाटकातला एखादा प्रसंगाचा परिणाम हा घरातल्या 4-5 माणसांवर खूप वेगळा होतो. म्हणजे जे आई-बाबा असतील त्यांना काहीतरी तो प्रसंग बघून वेगळं काहीतरी आठवेल. पण जी 2 मुलं घरामध्ये आहेत त्याच्या प्रत्येकाला तो प्रसंग बघून काहीतरी एक गोष्ट सेम टू सेमच घडेल असं नाही, काही ना काहीतरी वेगळं असतं. त्यामुळे ही माझी 2 मुलं अशी कशी एकसारखी नाहीयेत, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कारण का? तर त्या दोघांचे मेंदू एकसारखे नाहीयेत. त्या दोघांचे मेंदूच वेगळे आहेत पूर्णपणे. जीन्स फॅक्टर जो आहे तो काही प्रमाणात लागू होऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे त्या मुलांना अनुभव कसे येतायत. मग ते अनुभव घरातले आपण सोडून देऊया, की बालवाडी दोघांची वेगळी होती. दोघांना टीचर्स वेगळे होते. दोघांचे मित्र, म्हणजे मित्रांचा, मैत्रिणींचा आपल्यावर एवढा इम्पॅक्ट होत असतो लहानपणापासून. ते मित्र दोघांचेही वेगळे आहेत. त्यामुळे एखाद्या मैत्रीला प्रतिसाद कसा द्यायचा? म्हणजे एखादं 2 मुलांमधलं एक भावंड समजा थोडंसं असं आक्रमक असेल, तर ते दुसऱ्यावर ओव्हरपॉवर करत असेल शाळेत. पण हे दुसरं भावंड जर तसं नसेल स्वभावाने, तर दुसरं कोणीतरी त्याला करत असेल. त्यामुळे बालवाडीपासूनचे जे अनुभव त्या मुलांनी घेतलेले आहेत, शाळेतले, मैत्रीतले, वेगवेगळ्या ठिकाणी ते क्लासला गेले असतील, कोणाला तरी दोघांचे छंद वेगळे असतात. मग त्या निमित्ताने प्रत्येकाचं फ्रेंड सर्कल वेगळं असतं. टीचर्स वेगळे असतात. हे सगळ्या इतक्या गोष्टी डिफर होत जातात प्रत्येकाच्या मेंदूतल्या. कारण का? तर प्रत्येक अनुभव हा मेंदूमध्ये न्यूरॉन कनेक्शन तयार करत असतो. आणि आपण म्हणजे कोणतीही एक व्यक्ती म्हणजे आपल्यामध्ये कोणते न्यूरॉन कनेक्शन कोणत्या प्रकारचे तयार झाले तशी ती व्यक्ती घडते. हे एक लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की ही 2 मुलं एकमेकांशी का भांडतात? एवढे मोठं झालं तरी सुद्धा यांच्यात किती प्रमाणात यांच्यात प्रेम आहे किंवा सामंजस्य आहे किंवा अ, एकमेकांना समजून घेण्याची लेव्हल ही कशी आहे आणि का ती वेगळी आहे एकमेकांच्या पेक्षा? का तर प्रत्येकाचे मेंदू वेगळे आहेत. हे एकच कारण त्याच्या मागे आहे. त्यामुळे प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असणार आहे. एक जण कायम समजून घेतो, एक जण कायम दुसऱ्यावर अवलंबून राहतो. प्रेम अजिबात नाही असं काही होत नाही. झाकलं गेलेलं असतं. पण ते झाकलेलं आहे ना, तेच स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून डायलॉग हाच एक खूप महत्वाचा आहे. कोणतंही नातं सुधारण्यात आणि सिबलिंग्समध्ये तर आपलीच मुलं आहेत, त्यामुळे आपल्यासारखी पण वागणार आणि स्वतंत्र पण वागणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या न्यूरॉन कनेक्शन कसं घडलेलं आहे प्रत्येकाचं त्यावर अवलंबून आहेत. तर मला असं वाटतं की पर्सनल न होता सुद्धा बऱ्यापैकी हा विषय असा कव्हर केलाय मी. पण त्याचे पर्सनल प्रश्न आहेत ते इथे प्रत्येकाची उत्तरं मिळतीलच असं नाही. तर ते आता आपण इथे विचारू शकता. ओके. थँक्यू मॅडम. थँक्स अ लॉट. मंडळी, सगळ्यात आधी प्रश्नोत्तर सुरू करण्याच्या आधी गिव्ह मी अ क्विक फीडबॅक. हे सत्र तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला क्लिअर झाली की नाही? सध्या कमेंटमध्ये बोला आणि मग प्रश्न विचारताना मी तुम्हाला माईक ऑन करायचा ऑप्शन देईन.
एक पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे, कुठे चुकतोय याच्याबद्दल तुम्हाला एक आयडिया यायला लागली का? कमेंट्स मध्ये सांगा. सेशन तुम्हाला कसं वाटलं? व्हॅल्युएबल वाटलं का? क्विकली कमेंट्स मध्ये सांगा. सगळ्यांनी कमेंट्स करा, मग आपण प्रश्नोत्तर घेऊया. ओके, थँक्यू रत्ना मॅडम. कमेंट्स फार स्लो येत आहेत. मला माहित नाही की तुम्ही कमेंट केल्याच नाहीत की माझ्यापर्यंत येत नाहीयेत. मी आता माईक ओपन करायची परमिशन देतो आहे. पहिल्यांदा तुम्ही हँड रेज करा आणि मग मी नाव घेतल्यानंतर मग बोला. आणि प्रश्न तुम्ही कमेंट्स मध्ये पण विचारू शकता किंवा माईक घेऊन पण विचारू शकता. आता कमेंट्स यायला लागल्यात, स्वतः मला दिसत आहेत. खूप नवीन मुद्दे कळले, इन्साइट्स मिळाले. छान, गुड सेशन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट, थँक्यू. सो मंडळी, आता आपण प्रश्नोत्तर घेऊया. तुम्ही तुमचे वैयक्तिक प्रश्न विचारू शकता. पण आधी हँड रेज करा आणि मग मी त्यानुसार प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला संधी देईन. तुमच्याकडे स्क्रीनवर खाली रिॲक्शन बटन दिसत असेल आणि तिकडे रेज हँड नावाचं बटन दिसेल. किंवा तुम्ही चॅटमध्ये प्रश्न पण विचारू शकता, आपण तिथूनही घेऊया. तोपर्यंत हा मगाशी एक प्रश्न आलाय, तो आपण घेऊन सुरुवात करूया. तो प्रश्न असा आहे की प्रॉब्लेम काय आहे ते कळलं, पण सोल्युशन काय ते नाही कळलं. आपण या प्रश्नाने सुरुवात करूया. तुम्ही म्यूट आहात. हा, आता आता बोला. जिथे प्रॉब्लेम असते सोल्युशन असतं बऱ्याचदा. तर त्यामुळे त्याचं सोल्युशन बऱ्याच सगळ्या म्हणजे एकाने कमेंट केली पण आहे की मुलांमधलं वेगळे पण समजून घ्या, हेच एक सोल्युशन आहे. आणि मग त्या सोल्युशन पर्यंत जाण्यासाठी काय काय आपण लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्यातली पहिली म्हणजे पहिली ही आहे की मुलं वेगळी आहेत एकमेकांच्या पेक्षा, आपल्यासारखी सुद्धा नाहीयेत. तर आपल्यासारखी सुद्धा नाहीये तर एकमेकांसारखी कशी असतील. वेगळे पण समजून घ्यायचे, पण सोल्युशन एक म्हणजे मला असं वाटतं की प्रसंग खूप वेगवेगळे असतील तुमच्या समोरचे, पण त्याचं एक सोल्युशन तर कुणालाही जमण्यासारखं आहे. ते म्हणजे बोललं पाहिजे, त्यांच्याशी डिस्कशन केलं पाहिजे. त्या वेळेला म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं तसं की अचानक खूप मोठी भांडण होतात आणि आपल्याला त्याची कोणाच्या तरी एकाची बाजू घ्यावी लागते. तर ती बाजू घेताना सुद्धा लगेच बाजू नाही घेतली तरी सुद्धा मी विचार करून सांगते असं म्हणायचं आहे आपण.
किंवा मी विचार करून मग तुमच्याशी बोलीन असं सुद्धा त्यावेळेला, कारण त्यावेळेला खूप गोंधळ असतो मनामध्ये, खूप पारा चढलेला असतो, आपला पण चढलेला असतो आणि त्यावेळेला पटकन एकाची बाजू घेतली जाते. तर त्यामुळे हे आहे महत्वाचं की एकाची बाजू नाही घ्यायची आहे. त्यावेळेला कोणाची बाजू घ्यायची शक्यता नसेल आणि जमलं नाही तर मी विचार करून सांगते म्हणायचं आहे, पण त्या दोघांशी बोलून मग विचार करून तपासून मग आपला निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे डिस्कशन, डिस्कशन आणि डिस्कशन हाच मेन मुद्दा आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चूक झाली असेल समजा एखाद्याची, तर ती चूक तशी सोडून देता कामा नाहीये. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी का होईना, पण ती काल तू ती चूक का केलीस? समजा दुसऱ्या भावंडाला कळलं पण नाहीये, की काहीतरी झालंय. ते कळलं पण नाहीये. पण आपल्याला जर कळलं असेल, तर आपण त्या मुलाशी बोललं पाहिजे. त्यामुळे काय नाहीये करायचं हे मी खूपच सांगितलंय खरं म्हणजे. तुम्ही म्हणजे किती वर्ष घरात राहणार आहेस किंवा खरं तर हे मला आता हे सगळे पॉइंट्स बघितल्यावर असं वाटतंय की सोल्युशन म्हणजे बोलणं, चर्चा करून मार्ग सोडवणं, कुठल्याही एकाची बाजू न घेणं, कधीच न घेणं, जो योग्य आहे त्याचीच बाजू घेणं, जो अयोग्य आहे तो तू बरोबर नाहीयेस, तो सारखा चुकत असेल तरी सुद्धा तू बरोबर नाहीयेस, यापेक्षा त्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल हे बघणं. जे आपले शब्द आहेत ते खूप जाणीवपूर्वक वापरणं, म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की तू रंगावरून सुद्धा, दिसण्यावरून, हुशारीवरून कोणाला एखाद्याला वाईट वाटेल असं न बोलणं, त्याची तुलना न करणं, अशा बऱ्याच गोष्टी सोल्युशन म्हणूनच आहेत खरं म्हणजे. त्यामुळे हे या सगळ्या गोष्टी बोलून झाल्या आहेत मला वाटतं. तू मोठा आहेस म्हणून असं नको म्हणूया, किंवा तू लहान आहेस असंही नको म्हणूया. त्यामुळे हेच सोल्युशन्स आहेत की कोणाची एकाची बाजू न घ्यायची नाही आणि मन स्वच्छ करायचं बोलून, एकमेकांशी बोलून, घरात बोलून, बाहेर बोलून, कुठंही गेलं तरी चालेल, पण एकमेकांशी बोलून गोष्टी सॉल्व्ह करायच्या. ही अशी बरीच सोल्युशन्स आहेत याच्यावरची. प्रत्यक्ष प्रसंग सांगितला तर जास्त बोलता येईल मला वाटतं. ओके. पुढचा प्रश्न असा आहे, कितीही समजावून सांगितले तरी भांडणे करतातच. हो. वय काय आहे? मुलांचा प्रश्न विचाराल तेव्हा मुलांचं वय काय असेल ते पण सांगा. हा प्रश्न तुम्ही पुन्हा विचारा, तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. मोठेच लहानांमध्ये भांडणं लावत असतील तर काय करावे? हो. मोठे म्हणजे कोण ते पण कळायला पाहिजे, कारण मग तर उपाय आपल्याला त्या मोठ्याशी करायचा आहे ना, मग तो लहानांशी नाही करायचा आहे. त्यामुळे जरी मोठे असले मुलं तरी सुद्धा, मोठे जर लोक असले तरी सुद्धा त्यांना मग साईडला घेऊन सांगायला लागेल की काय तुम्ही जे करताय त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात पुढे. आणि गंमत नाहीये ही अजिबात गंमत नाहीये. ह्याच्यातनं मुलांच्या मनावर खूप विपरीत परिणाम होतात, खूप कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हा मोठा माणूस जो कोणी आहे तुमच्या आसपासचा, तो भांडणं लावून मोकळा होतोय, पण त्याचे परिणाम हे मुलांवर होत आहेत. त्यामुळे इथे आपल्याला मुलांना सुद्धा म्हणजे जसं त्या मोठ्या माणसाला समजावून सांगायचंय खूप कडक शब्दामध्ये की हे असं चालणार नाही आणि याचे दुष्परिणाम हे होतील म्हणून, तितक्याच प्रेमळपणाने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सांगायचंय की जर अशी भांडणं कोणीही, त्या माणसाचं कदाचित तुम्हाला नाव घेता येत नसेल, पण लावत असेल तर आपण भांडायचं नाहीये. ह्याच्यासाठी खूप तुम्हाला त्यांना गोष्टी सांगाव्या लागतील. आपल्याकडे खूप सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे म्हणजे मी सुद्धा लहानपणापासून अशा खूप 2 भावांच्या, बहिणींच्या किंवा भावंडांच्या अशा गोष्टींची पुस्तकं अशी खूप होती की कसं त्या दोघांच्या मधलं प्रेम
किती त्यांच्यावर संकट आली, पण त्या दोघांमधलं प्रेम कसं राहिलं कायमस्वरूपी. हे लहान मुलं आहेत तोपर्यंत आपण त्यांना ह्या गोष्टी सांगू शकतो. म्हणजे इथे मला एक गोष्ट आठवते, कुठल्या पुस्तकात वाचलेली, नाही कोणाच्या पुस्तकात वाचलेली, की दोन भाऊ असतात, एकमेकांच्या जवळ राहत असतात, मोठे असतात ते. एकाचं लग्न झालेलं असतं, त्याला 2-3 म्हणजे मुलं असतात आणि एकाचं लग्न नसतं झालेलं. आणि ते दोघं शेतकरी असतात. मग ते दोघांच्या दोघं जण काम करत असतात. मग त्यांच्याकडे पीक येतं, धान्य येतं. मग त्या धान्याच्या राशी या दोघांच्या घरासमोर ठेवलेल्या असतात. आणि त्या रात्र झाली की एक भाऊ आपली जी रास आहे त्याच्यातलं एक पातेलभर काढून दुसऱ्याच्या राशीमध्ये ते घालत असतो आणि दुसरा भाऊ हा आपल्यातलं काढून पहिल्याच्या राशीमध्ये घालत असतो धान्य. दिवसा समजू नये दोघांना म्हणून हे दिवसा करत नाहीत आणि रात्र झाली की ते दोघं ते आपल्या राशीतलं धान्य दुसऱ्याला देत असतात. आणि एक दिवस असं होतं की रात्री दोघंही एकाच वेळेला उठतात, दोघंही एकाच वेळेला ते घेऊन एकमेकांच्या घराकडे चाललेले असतात. आणि कुठे चाललास असं विचारल्यावर त्यांची उत्तरं अशी असतात की म्हणजे आधी ते लपवाछपी करायचा प्रयत्न करतात की नाही मी इकडे चाललो होतो तिकडे चाललो होतो. मग जेव्हा लक्षात येतं की नाही काहीतरी वेगळं, तर मूळ त्या गोष्टीतलं असं आहे की ज्या भावाला संसार असतो त्याचा विचार मोठा भाऊ असा एकटा जो भाऊ असतो तो असा करत असतो की मला असं कितीच लागणार आहे, त्यापेक्षा मी माझ्या भावाला जास्त धान्य देतो, असा तो भाऊ विचार करत असतो. आणि हा भाऊ असा विचार करत असतो की मला काय मुलं बाळ आहेत, माझं पुढे कोणीतरी करेल, पण मोठ्या भावाला नाहीच आहेत मुलं बाळ, तर म्हणून माझंच कर्तव्य आहे की मीच त्याला दिलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्या इतकी छान गोष्ट आहे ही, आणि आपण सोपी करून त्या मुलांच्या अजून वयाची करून किंवा उदाहरणं बदलून सुद्धा आपण अशा गोष्टी मुलांना सांगू शकतो की एकमेकांच्या साठी करणं हे सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे भांडण होणारच आहेत, म्हणजे ती तुम्ही गृहीतच धरा की दोन छोट्या मुलांची भांडणं होणारच आहेत. ती वाढू नयेत ह्याच्यासाठीच सोल्युशन म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करणं, ह्या गोष्टी सांगून, आणि मुख्य म्हणजे बोलणं एकमेकांशी. त्या दोघांनी एकमेकांशी, तुम्ही त्यांच्याशी बोलून प्रश्न सॉल्व्ह करणं, हे आपण करू शकतो. मुलं भांडतातच. प्रसंग सांगितला तर अजून जरा जास्त मला बोलता येईल, कारण हा खूप पर्सनल आणि प्रत्येकाच्या घरातला विषय आहे. स्टोरी फार छान होती. मला पर्सनली फार आवडली. आपण पुढचा प्रश्न घेऊया. मगाशी जो प्रश्न होता की मुलं काही केलं तरी मस्ती करतातच, त्यांच्या मुलांचा वयोगट त्यांनी सांगितला 14, 12 आणि 9. अच्छा. 14, 12 आणि 9 ही मुलं म्हणजे बाहेर जाऊन खेळण्याच्या वयातली आहेत. त्यामुळे तिघांना त्यांच्या त्यांच्या छंदाप्रमाणे छंद देणं, त्याच्यात त्यांना गुंतवणं. पण घरी आल्यावर ते करणारच आहेत, एकमेकांची मस्ती करणार आहेत, भांडणं करणार आहेत, चुगल्या करणार आहेत किंवा खोड्या काढणार आहेत, इथपर्यंत चालू शकतं. फक्त त्याच्या पुढे गेलं की एकमेकांच्या महत्वाच्या वस्तू लपवून ठेवणं किंवा पुस्तक लपवून ठेवणं. उद्या सबमिशन आहेत, आपल्या भावंडांनी जागून काहीतरी गोष्ट तयार केलेली आहे आणि त्याचा काहीतरी विध्वंस करणं, हे असं जर होत असेल तर मात्र इथे तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे. हे असं एकदाही होऊ नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत. आणि तसं झालं असेल तर मात्र तिघांनाही समोर बसून तुम्हाला त्यांच्या मनातलं काढून घ्यावं लागेल. परत असं का वागायचं नाही, ह्याच्यामुळे मुळात आधी काय परिणाम झालाय, म्हणजे कुठेतरी टीचरची काहीतरी लागली असेल किंवा अजून काहीतरी आपलं नुकसान, आर्थिक नुकसान झालं असेल या सगळ्यामध्ये. हे सगळे पॉइंट्स, त्याच्यातनं नक्की काय घडलं, हे सगळे पॉइंट्स काढून काढून मुलांशी बोलावं लागेल. म्हणजे
तात्पुरतं सोल्युशन आपण काय काढतो की दोघांना दोन फटके ठेवून दिले, दोघं रडत बसले, संपला प्रश्न. पण हा खूप शॉर्ट टर्म आहे. हा सगळा सोल्युशन आहे ना, हे शॉर्ट टर्म आहे, हे लॉंग टर्म नाही आहे सोल्युशन. त्यामुळे फटका मारणं हे सोल्युशन होऊच शकत नाही, ते सोपं असलं तरी सुद्धा. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये सोल्युशन म्हणजे थांबणं, विचार करणं, मनातलं काढून घेणं आणि डिस्कशन करणं, मन स्वच्छ करणं, हेच आहे. आणि आताही या वयातली मुलं आहेत ना, तर ती समजून घेऊ शकतात या सगळ्या गोष्टी. ओके. पुढचा प्रश्न प्रियांका यांचा आहे. माझी मुलगी 4 वर्षांची आहे. आता सेकंड बेबी बॉय 4 मंथचा आहे. तिला फार इनसिक्युअर वाटतं आणि तिला ते ऍक्सेप्ट करता येत नाही. हा तो त्याला त्रास देणं असं होत आहे. तेव्हा यावर काय करता येईल? हा एक आहे मुद्दा. याच्यासाठी खरं सांगायचं ना तर दुसरं मूल जन्माला यायच्या आधीच जर आपण आपल्या पहिल्या मुलाला सांगितलं की आता बाळ येणार आहे, मग ते तुझंच भावंड आहे वगैरे वगैरे, तर हे खरं तर सोपं होऊ शकतं किंवा मी थोडासा तिला जास्त वेळ देईन असं म्हणणं. पण आता असं होतंय की जास्तीत जास्त वेळ अर्थातच लहानच भावंडांमध्ये आईचा जातो आणि त्यामुळे इन्सिक्युरिटी निर्माण होते. आणि ती मला तर वाटतं प्रत्येकच भावंडामध्ये होते. जेव्हा जेव्हा दुसरं भावंड जन्माला येतं तेव्हा तेव्हा पहिल्या भावंडामध्ये इन्सिक्युरिटी निर्माण होतेच, जर पहिल्यांदा नीट काळजी घेतली नसेल तर. पण आता जर झालीये इन्सिक्युरिटी निर्माण, तरी सुद्धा तुम्ही इथे एक अशी गोष्ट करू शकता की तू, मी आणि बाबा असे आपण कसे 3 जण आहोत, मग हा आपल्या तिघांचा फोटो आहे, किंवा आपण 3 मिळून हिच्याशी खेळूया, किंवा अरे ही रडायला लागली तर आपण 3 मिळून, किंवा बाबा नसेल तर जवळपास तर आपण दोघी मिळून हिला शांत करूया, हिला किंवा ह्याला जे असेल ते बाळाला शांत करूया, किंवा आपण दोघी मिळून हे सगळं हिचं आवरूया, आपण दोघी मिळून घड्या घालूया दुपट्याच्या, असं काहीतरी करून ना, तू आणि मी आहोत आपण एकत्र आणि आपण दोघी मिळून या बाळाचं करूया, अशी भाषा सतत तुमच्या तोंडामध्ये असू दे. म्हणजे मग तिच्या असं लक्षात येईल की आई आणि मी एकत्र आहोत आणि आम्ही दोघी मिळून या बाळाचं करतो. असं काहीतरी जर तुम्ही केलं तर ते दुरावा जो निर्माण झालाय तर तो थोडासा कमी व्हायला मदत होईल. आणि जो वेळ मिळेल, म्हणजे असं सांगणं खूप अवघड आहे की वेळ काढा असं सांगणं खूप अवघड असतं या काळामध्ये. पण तरी सुद्धा जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ त्या मोठं जे भावंड आहे तिला जवळ जास्तीत जास्त घेऊन बसा. स्पर्श खूप होईल असं. रात्री झोपताना शक्य असेल तर एका साईडला जर तिला घेऊन झोपलं तर तिच्याशी खूप गप्पा मारणं, तिला गोष्टी सांगणं, तिच्या सगळ्या म्हणजे तिला भरवणं, किंवा ह्या गोष्टी समजा आता शक्य नसेल तरी तू काय जेवलीस हे सगळं विचारणं. त्यामुळे असं कनेक्ट खूप ठेवा. उलट आधी ठेवत नव्हता तेवढा आत्ता ठेवा. आणि प्रत्येक वेळेला हे या सगळ्या गोष्टी करा. आणि स्पर्श मात्र फार महत्वाचा आहे. कारण अनेकदा जे दिसतं म्हणजे तिच्या दृष्टीने जर आपण एकूण आपल्या घराचं सीन जो आहे तो जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच आपण खूप जास्त बाळामध्ये होतो. तिच्या दृष्टीने काय दिसणार आहे की आपली आई म्हणजे जी आतापर्यंत सगळी अख्खीच्या अख्खी आपली होती, ती हे काहीतरी वेगळं सुरू झालंय हिच्यामुळे, या बाळामुळे सुरू झालंय, हे तिच्या दृष्टीने बघितलं ना तर इन्सिक्युरिटी निर्माण होते. पण बोलून, तिच्याशी गप्पा मारून, तिला गोष्टी सांगून हे सगळं तुम्ही कराच. पण स्पर्श हे मी का सांगितलं तर अनेकदा म्हणजे पंचेंद्रियांमधला एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्श आहे. आणि जे आपले शब्द बोलत नाहीत, आपले डोळे सुद्धा कधी कधी बोलत नाहीत, ते सगळं स्पर्शातनं दुसऱ्या माणसाला कळतं, आणि मुलांना विशेषतः. त्यामुळे एक सतत तिला जेवढं शक्य असेल तेवढं तिला तुम्ही जवळ घेतलंत ना फक्त, की शेजारी बसून राहा. मग केव्हा तरी तिला तिच्या खांद्यावरनं हात टाकला, तिच्या डोक्यावरनं हात फिरवला, तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला, तर तिला तर सगळं प्रेम लक्षात येणार आहे तुमचं. आणि मग तिला इन्सिक्युरिटी वाटणार नाही, अजिबात नाही वाटणार मग.
आणि हे लगेच करायला घ्या. हे ह्याच्यात वेळ नका वाया घालवू जास्त अजून, कारण ती पण खूप लहान आहे ना, मग तिच्यामध्ये पण ते काहीतरी काहीतरी डेव्हलप नको व्हायला या गोष्टी. ओके. पुढचा प्रश्न, मुले खोटं बोलत असतील तर त्यांना कसे सुधारावे? मुलं खोटं का बोलतायत हे बघायला लागेल, की आपला मार चुकवण्यासाठी शक्यतो म्हणजे सहजता मुलं खोटी बोलतात ते मार चुकवण्यासाठी. तुम्ही जर हे घरी सांगितलं तर मला मार बसेल म्हणून मुलं खोटं बोलायला लागतात सुरुवातीला. त्यामुळे मी तुला मारणार नाही, पण तू काय झालं ते सांग. हे आपण तोंडी सांगायलाच पाहिजे, पण नुसतं सांगून चालणार नाही, ते आपल्या वर्तनात दिसलं पाहिजे. जर आपण मुलांना सांगितलं की मी तुला मारणार नाही, पण जे काही झालं असेल ते सांग. म्हणजे समजा वर्गात काहीतरी झालं असेल आणि मूल आपल्याला ते सांगत नसेल की हे असं असं मी करून आलोय आणि मग आपण मारणार त्याला. तर मारणं चुकवण्यासाठी सांगितलंच नाही. मग असं इथून सुरुवात होते आणि मग अनेक गोष्टींमध्ये मुलं खोटं बोलायला लागतात. मग हळूहळू सवय अशी होती की कशाला सांगायचंय घरी, आणि मग तो एक दुरावाच पूर्णपणे तयार होतो. म्हणून मग नुसतं तू म्हणजे मी तुला मारणार नाही असं बोलून नाही चालणार, तर मुलाला त्याची प्रचिती यायला पाहिजे की खरंच बाबा किंवा आईचे ते आपल्याला मारणार नाहीयेत. आणि मुलांच्या हातनं चुका होत असतात. मुलं डेव्हलपिंग स्टेजला असतात, डेव्हलप नसतात. त्यामुळे या डेव्हलपिंग स्टेजमध्ये चुका होतच असतात. पहिली एक चूक झाली असेल, आपण मारलं असेल, ओरडलो असू, दुसरी चूक झाली आपण तेच केलं, तिसरी चूक झाली आपण तेच केलं, ह्याच्यातनं मूल काय शिकलं? आपण ते करायला नको हे शिकलं, का आपण हे घरी सांगितलं की मार बसतो मग सांगायलाच नको हे शिकलं? तर पहिली गोष्ट ही घडली नाही, दुसरी गोष्ट घडली. त्यामुळे आपल्याला कुठे चूक म्हणजे खोटं का बोलतोय मूल हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्याला खरंच सांगायला पाहिजे की मी नाही तुला रागवणार, पण तू सांग. हे होतं तेव्हा काय होतं की माझ्या हातनं ही चूक झाली हे मुलं सांगतात. आणि मुलांनी सांगितलं की आपण त्यांना काहीतरी सांगू शकतो की हे वागणं चुकीचं होतं किंवा असं तू करायला नको होतं, मग काय करायला हवं. म्हणजे आता समजा की मारामारी झाली असेल शाळेमध्ये, तर आपल्याला राग नाही येता कामा. मग राग आला समजा त्या एका विशिष्ट मुलाचा राग आला असेल, ते मूल समजा काहीतरी खोड्या काढत असेल आणि म्हणून याला राग येत असेल, तर शिक्षकांना सांगणं हा एक उपाय आहे, मला सांगणं हा एक उपाय आहे, मी शिक्षकांशी बोलणं हा तिसरा उपाय आहे. तू ती वस्तू वरती न ठेवणं म्हणजे जेणेकरून कोणी ती चोरणार नाही, किंवा तू त्याच्याकडे लक्ष न देणं, असे अनेक उपाय असतात. पण ते तू मला सांगितलेस तर मला कळतील की हे आपल्याला करता येतील. असं जेव्हा त्यांना खूपच म्हणजे खोटं बोलणाऱ्या मुलांच्या बाबतीत ना त्यांना फार विश्वासात घ्यावं लागतं आणि त्यांच्या विश्वासात आपल्याला जावं लागतं. त्यांचा आपल्यावर विश्वास बसला तरच मुलं खोटं बोलायची सोडतात. नाहीतर मग त्यांना ती सवय लागते आणि मग मोठं झाल्यावर मग काय मग ती सवय सगळीकडेच लागून जाते. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला पात्र आपण होणं ही आपल्यासाठीच परीक्षा असते. मग असं असं एकदा झालं ना असं, तर मग मुलं खोटं नाही बोलत. म्हणजे हे इतरांनी पण आधीपासूनच लक्षात घ्यायला पाहिजे. आणि समजा मुलं आता खोटं बोलत असेल तरी सुद्धा हेच की आपण सोल्युशन काढूया त्याच्यावर. आपण उपाय करूया काहीतरी, पण खोटं बोलणं हा उपाय नाहीये हे निक्षून सांगणं. आणि हे सगळं खूप शांतपणाने घ्यावं लागेल आत्ता. कारण मुलाने ऑलरेडी खोटं बोलायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे हे खूप शांतपणाने घ्यावं लागेल. विश्वास पात्रच व्हावं लागेल. दुसरा काही उपाय नाही त्याच्यात. ओके. आणखीन एक प्रश्न इथे आलाय. दोन्ही मुले मोठी आहेत, त्यांच्यात प्रेम राहावे असे वाटते कारण वडील नाहीत. मित्रमंडळी त्यांच्यात एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करून द्वेष होईल असे वागत आहेत.
तर काय करावे? हा, कुठली तरी ना, म्हणजे इतर अनेक उपाय आता आपण सांगितले ते तर असतीलच, मुलं मोठी पण आहेत. एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घरामध्ये अशी ठेवा की जी तिघांची मिळून असेल. रोज, म्हणजे रोजचं जेवण एक, टीव्ही नको, असं काहीतरी एक असेल. दुसरं गोष्ट म्हणजे एक छोटीशी प्रार्थना रात्री तिघांनी मिळून करायची आहे, असं एक असेल. मग ती प्रार्थना असेल, एखादं गाणं असेल, काही असेल. एखादा छंद तिघांनी मिळून करायचा आहे, असं असं काही होऊ शकतं का? किंवा तिघांनी मिळून एक दर आठवड्याला एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊया, आवड असेल तर. असं काही एक ऍक्टिव्हिटी तिघांची मिळून, असं जर असेल तर त्या ऍक्टिव्हिटीसाठी एकत्र येणं होईल. एखादा पदार्थ करणं हे सुद्धा एक ऍक्टिव्हिटी होऊ शकते घरात. हे सगळ्यांच्यासाठीच होऊ शकते. म्हणजे प्रेम निर्माण करण्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे. आणि एकत्र येण्यासाठी जे तिघांना आवडतं काहीतरी एक कॉमन, ते रोज किंवा आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा असं एक रोज करून एकमेकांबद्दल चांगल्या आठवणी निर्माण करणं. एकमेकांनी मिळून एकमेकांच्यासाठी एक छानशी कृती करणं. किंवा हे आपण असं वाढदिवस किंवा काही विशेष तुम्ही एक काही तारखा जरी ठरवून ठेवल्या ना, की ही तारीख आपल्याला अमुक-अमुक पद्धतीने हे साजरं करायचंय, असं आधीच सांगून ठेवायचं. आणि मग तिघांनी ती एखादी गोष्ट करायची. असं काहीतरी झालं तर म्हणजे या अशा गोष्टींच्यामुळे एकत्र येणं वाढेल आणि प्रेम वाढेल, जबाबदारी वाढेल एकमेकांबद्दलची. आणि दुसरं म्हणजे परत तेच की जर तुमच्या हे लक्षात येतंय की मंडळींमुळे हा द्वेष वाढतोय, तर ओपन व्हायला पाहिजे बोलणं, की आत्ता हे वाक्य का बोललास तू तुझ्या भावाला किंवा बहिणीला, तर ते त्याचं ऐकून बोललायस का? हे ओपनली बोललं पाहिजे, जर असं निर्माण कोणीतरी मुद्दामून करत असेल तर. कारण तर लक्षात येईल की आपलं नातं हे आपल्यामुळे नाही खराब होतंय, तर अन्य कोणत्या तरी बाहेरच्या व्यक्तीमुळे होतंय. आणि जर त्या व्यक्तीमुळे होत असेल तर कुठेतरी आपण अलर्ट राहतो. म्हणजे समजा की दोन चांगले मित्र असतील ते, पण ते जर भावाबद्दल वाईट बोलत असतील त्याच्या, आणि त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करत असतील, तर आपल्याला ओपनली बोललं पाहिजे की तो मित्र असं काही करतोय का? म्हणजे मला असं वाटतंय ते बरोबर आहे का? अशा पद्धतीने तो विषय सुरू करून तो विषय जोपर्यंत आपला प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत विषय संपला नाही पाहिजे. पण मला असं वाटतंय का की माझं चुकतंय, एवढं असं बोललं तरी सुद्धा मुलांना कळतं की हे आईच्या लक्षात आलंय, किंवा हे असं लक्षात घेऊन मग मुलं त्या माणसाच्या बाबतीत अलर्ट राहतील. पण तुम्ही एखादी काहीतरी गोष्ट एकमेकांच्या साठी करण्याची, म्हणजे एकासाठी तुम्ही दोघांनी मिळून एखादी गोष्ट करणं, आणि दुसऱ्यासाठी तुम्ही आणि त्यांनी मिळून एखादी गोष्ट करणं. मग ते सरप्राईज देणं असेल किंवा असं काहीतरी एक आनंद ज्याच्यामध्ये आहे, अशी एक कृती करणं हे खूप आवश्यक आहे असं वाटतं मला. ओके, एक आणखीन प्रश्न आपल्याकडे आलाय, याच प्रकारचा आहे, पण कायमचा अबोला धरलाय मुलांनी एकमेकांसोबत भांडण करून, तर मग तो कसा मिटवावा? त्यांचं वय सांगितलेलं नाहीये ते. हा, वय लागेल. मुकुंदजी जरा. लहान मुलं तर असं होत नाहीत, मोठे असतील कदाचित. बरोबर. कारण लहान मुलांमध्ये असं आपण किती वेळा तरी भावंडांना म्हणतो की परत मी तुझ्याशी बोलायला येणार नाही, बोलणार नाही, कधीच तुझं तोंड बघणार नाही. पण असं काही होत नाही, आपण लगेचच तोंड बघतो आणि कायमच बघत राहतो पुढे. पण जर मोठी मुलं असतील तर एकाला दुसऱ्याविषयी
म्हणजे काय झालंय दोघांमध्ये हे समजून घ्यावं लागेल. त्याच्याशिवाय हा प्रश्न कसा सुटणार ना. म्हणजे कुठल्या तरी एकाची चूक आहे का दोघांची चूक आहे. हा, म्हणजे नक्की काहीतरी झालं असणार, त्याच्याशिवाय उगाचच होणार नाही. पण मग काय झालंय ते समजून घ्यावं लागेल, की चूक एकाची आहे का दोघांची आहे, का एकाचं वागणं दुसऱ्याला पटत नाहीये. तुम्ही आतापर्यंत खूपच प्रयत्न केले असणार आहेत. एकमेकांच्या मध्ये सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न तुम्ही खूपच केले असणार आहेत. त्याच्यामध्ये एकमेकांना एकमेकांबद्दल चांगलं सांगणं हा एक उपाय केलेला असेल. नसेल केला तर तुम्ही नक्की करा. ह्याच्याशिवाय ते चांगल्या मेमरीज, म्हणजे आपलं कुणाशीही वितुष्ट निर्माण का होतं, तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या सगळ्या मेमरीज या वाईट असतात. आणि म्हणजे थोडस मी समजावून सांगू का जरा डिस्क्रिप्टिव्ह? वेळ आहे का याच्यासाठी आपल्याकडे? होय होय. हा, तर म्हणजे इथे इथे दोन भावंड आहेत आणि तुम्ही म्हणताय की लहानपणापासून आतापर्यंत आहे. तर कुठल्याही दोन माणसांमधलं वितुष्टाबद्दल मी हे बोलते, ते इथे पण लागू पडतं. की आता आपण कुणाशी सख्य ठेवतो आणि कुणाशी आपण शक्यतो लांब राहिलेलं बरं बुवा, असं असे आपल्याकडे असतातच दोन भाग. तर ज्यांचा हा जो दुसरी कॅटेगरी आहे ना, की शक्यतो समोरासमोर नको, किंवा फार अगदी गळ्यात गळे घालायचे नाहीयेत, किंवा ती आपली बहीण असू दे, भावंड असू दे, आई बाबा असू दे, मित्र मैत्रीण असू दे, कोणी कोणीही असतं बरं का या कॅटेगरीमध्ये. तर काय होतं की निगेटिव्ह एक्सपिरियन्स आपल्याला त्या माणसाकडनं जास्त येतात आणि म्हणून वितुष्ट तयार होतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे निगेटिव्ह अनुभव हे नुसते अनुभव नसतात, तर ते न्यूरॉन्स मध्ये कनेक्ट झालेले असतात. त्यामुळे ती व्यक्ती समोर आली की जी पूर्ण चेन आपल्या ब्रेन मध्ये तयार होते ना, त्या व्यक्तीच्या विषयीच्या अनुभवांची चेन तयार होते. म्हणजे की आता एखादी व्यक्ती आपल्याला आज भेटली, उद्या भेटली, परवा भेटली, 1 महिन्याने भेटली, 1 वर्षाने भेटली, तर त्या व्यक्तीची एक चेन न्यूरॉन कनेक्शन आपल्या ब्रेन मध्ये तयार असतं. मग ती व्यक्ती समोर आली तर, जर एखादी छान आपली मैत्रीण जवळची अशी कोणीतरी समोर आली, तर आपल्याला खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं, की अरे किती दिवसांनी आपण भेटलो. तर हे काय आहे, हे सगळे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहेत तिच्याबद्दलचे. ते सगळे ब्रेनमध्ये एकाच वेळेला पॉपअप झाले, कारण का तर ते ब्रेनमध्ये होते. ही माझी मैत्रीण खूप चांगली आहे, हिने मला खूप मदत केली आहे, मी पण हिला खूप मदत केली आहे. आम्ही खूप गोष्टी एकमेकींशी शेअर केल्या आहेत. ह्या सगळ्या अनुभव मग ते तिथे ते तयार झालेले असतात. ते आपल्याला आठवतात. आणि ह्याच बरोबर ज्या व्यक्तींना आपण टाळतो, की नको बाबा जास्त बोलायला, त्या व्यक्तीच्या बरोबर सगळे निगेटिव्ह एक्सपिरियन्स असतात. म्हणजे मोस्ट ऑफ द निगेटिव्ह एक्सपिरियन्स असतात. 80% असले तरी सुद्धा 20% जागा आहे म्हणू शकतो आपण. पण 80% जास्त आठवतात. ही ना मागच्या वेळेला ही अशी वागली होती, किंवा हिनी माझ्याबद्दल अमुक एकाला खूप वाईट सांगितलं होतं, किंवा असे जे काही एक्सपिरियन्स आहेत ना, ते सगळे एकदम आठवतात. आणि मग आपण त्या माणसांना अवॉइड अवॉइड करायला जातो. आपण असंच कुणाला अवॉइड नाही करत. मागे काहीतरी घडलेलं असतं आपल्या न्यूरॉन्स कनेक्शन मध्ये, अनुभवांमध्ये घडलेलं असतं. म्हणून आपण म्हणतो की ही व्यक्ती एकदा, दोनदा, तीनदा, 8 वेळा, 15 वेळा, 20 वेळा माझ्याशी वाईटच वागलेली आहे. याही वेळेला ती व्यक्ती समोरनं आली म्हणजे वाईटच वागणार आहे. हे ब्रेन आपला आधीच आपल्याला, म्हणजे आपल्याला कळतं, जसं की आग आहे ना, तर म्हणजे हात भासतो तर आपण आगीकडे जात नाही, हे कसं मेंदूला कळतं? का तर इथे धोका आहे काहीतरी ना, मग आपल्याला आपल्याला काहीतरी धोका निर्माण होईल, तर आपण इथं जायचं नाहीये या आगीपाशी. हे जसं आपल्या मेंदूमध्ये आहे, तसं त्या व्यक्तीबद्दल पण झालंय. मग आता की ही व्यक्ती समोर आली आहे ना, म्हणजे नक्की काहीतरी परत काहीतरी असंच ती मला बोलणार. मग मी जपूनच वागणार, किंवा मी जास्त बोलायलाच जाणार नाही. मग ते नातं हळूहळू हळूहळू लांब 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 होते. असं इतकं जवळचं नसेल ना तर ते तुटतं. अशी कित्येक नाती आपली तुटलेली आहेत आतापर्यंत.
जुनी असतील, लहानपणापासूनची असतील, शेजाऱ्यांच्या बद्दलची असतील, जेवढी नाती आपली जोडलेली आहेत ती एवढीच तुटलेली पण असतात. पण ती अशा एक्सपिरियन्समुळे असतात. आता इथे तर सख्खी भावंड आहेत आणि त्यांच्या एकमेकांमध्ये लहानपणापासून असं काय घडलं असेल निगेटिव्ह? लिहिले हा प्लस आणि मायनस काय करणार, हा प्लस आहे पुढचा तोंड असताना चालू आहे. हा आता बोला. तर निगेटिव्ह एक्सपिरियन्स जास्त असली की आपण ते टाळायला जातो. पण मी मगाशी म्हणलं जर 20% जरी चांगले असतील एकमेकांबद्दल, काहीतरी गोष्टी एकमेकांबद्दल चांगल्या घडल्या असतील, तर तो एक धागा पकडून परत एकदा पॅचअप करायचा प्रयत्न करू शकतो का आपण? असं आपण प्रयत्न सोडायला नको, असं समजून की काहीतरी चांगले एक्सपिरियन्स असतील, मग त्याची एकमेकांना आठवण करून देणं, एखाद्या वेळेला थोडीशी जबाबदारीची आठवण करून देणं, किंवा आई किंवा बाबा असेल तर थोडस अधिकारवाणीने एकमेकांना अधिकारवाणी बॅक ऑफ द माइंड ठेवून प्रेमाने एकमेकांना जवळ करायचा प्रयत्न करणं, असे काही उपाय करून त्या दोघांना एकत्र होऊ शकतात का ते बघायला पाहिजे. पण जर खूप भांडणं असतील एकमेकांच्या मध्ये आणि एकमेकांना त्यामुळे त्रास होणार असेल खूप जास्त, आणि आपल्याला सुद्धा एक म्हणजे ती नातच काहीतरी म्हणजे त्रासदायक या सदरात कम्प्लिटली म्हणजे काही होप्स नाहीयेत, तर मग त्या बंधनं नवीन तयार पण नाही करायची आहेत, असं पण आहे. त्यामुळे की प्रेम असेल थोडंफार, एकमेकांबद्दल चांगले अनुभव असतील, तर तो धागा पकडून आपण निर्माण प्रेम करायचा प्रयत्न तरी नक्की करू शकतो. प्रत्यक्ष काय घडलंय हे माहिती नसताना मी एवढं बोललीये, त्यामुळे प्रत्यक्ष काय घडलंय हे माहिती नाहीये ना, नुसतंच एवढंच कळलंय की लहानपणापासून मोठेपणीपर्यंत आता बोलत नाहीये. घडलंय काय हे नाही माहिती मला, त्यामुळे मला खूप डिटेल त्याच्यात जाता येत नाही. ओके, थँक्यू. या प्रश्नाच्या अनुषंगाने आधी पण प्रश्न विचारलेला मुकुंदजींनी की तुम्ही प्रायव्हेट कन्सल्टिंग करता का? तर येस मॅडम करतात, आणि तुम्ही त्याच्यासाठी नेटभेटला संपर्क करू शकता. तुमच्याकडे नेटभेटचा नंबर आणि ईमेल आयडी आहे, त्यावर संपर्क करा, म्हणजे आम्ही तुम्हाला कनेक्ट करून देऊ. सो आय थिंक बऱ्यापैकी प्रश्नोत्तर आपले झालेले आहेत, आणि डिटेलमध्ये हा विषय तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. हा थोडासा नाजूक विषय आहे, खूप आणि नाजूक आहे. कारण इथे ना पर्सनल प्रसंग समोर बरोबर प्रत्येकाच्या आहेत, आणि ते सगळे प्रसंग मी अद्धारच धरलेत. माझ्या समोर प्रसंग म्हणजे मला माहिती नाहीये प्रसंग, त्यामुळे बरोबर. आणि इथे आपण एक बाळ सांभाळणं कठीण होतं, इथे दोन बाळांचं, त्यांच्यामधला संवाद, त्यांच्यामधला विसंवाद, त्याच्या मागची पार्श्वभूमी, पालकांचं वागणं, बऱ्याच वेळेला पालकांना बघूनच मुलं तशी वागतात, आणि हे जरी आपल्याला जाणवलं नाही ऍज अ पॅरेंट, तरी ते हळूहळू हळूहळू ते लेयर तशा त्यांच्या तयार होत असतात मनामध्ये विचारांच्या. तर मुलं म्हणजे आरसा आहेत आपली, आणि त्या आरशावरची धूळ आपल्याला साफ करायची आहे, इन शॉर्ट. सो मंडळी, या विषयाला तितक्याच नाजूकपणे हाताळा, आणि आणखीन काही मदत लागली तर श्रुती त्यांची मदत नक्की घ्या. त्यांचं कन्सल्टिंग अवेलेबल आहे, आणि आम्ही तुम्हाला त्यांच्यापर्यंत कनेक्ट करून देऊ. तुम्हा सगळ्यांचे एक वाक्य फक्त Yes. मला इथे सांगायचंय Yes. की मुलांच्या मधली भांडणं सोडवताना आपली मनःशांती गेली तर प्रॉब्लेम नाही सुटणार. त्यामुळे तुम्ही शांत असणं, मनापासून शांत असणं जास्त महत्वाचं आहे. बरं, वंडरफुल. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, आणि श्रुतीताई तुमचे धन्यवाद की तुम्ही अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आज आम्हाला केलं. थँक्यू, आणि भेटूया अशाच एका सदरामध्ये पुढील महिन्यामध्ये. हो. थँक्स अ लॉट. बाय बाय. गुड नाईट.